नमस्कार. महाराष्ट्र टाइम्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्या कार्यालयात वेगवेगळ्या कलाकृतीच्या निमित्ताने कलाकार तंत्रज्ञ मंडळी येत असतात आणि आपल्याशी गप्पा मारत असतात. खरं तर आता सध्या मराठी रंगभूमीवरती जे काही नाटकं सुरू आहेत ती खूप उत्तम सुरू आहेत आणि त्यांना प्रेक्षकांचा प्रतिसादही उत्तम मिळतोय आणि म्हणूनच विविध विषयांवरची नाटकं आता आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यातलंच एक नवीन नाटक आहे मी वर्सेस मी आणि या नाटकाची संपूर्ण टीम आज आपल्याबरोबर संवाद साधायला इथे आली आहे. त्यांचं स्वागत करूयात आणि आमचे निवासी संपादक समीर कर्वे सर यांना मी विनंती करते की त्यांचं स्वागत करावं. मी वर्सेस मी या नाटकाची संकल्पना कधी आणि कशी सुचली? मुळात ना मी फार पूर्वी एकांकिकांसाठी एक विषय केला होता, लिहिला होता. सो साधारण यावर बेतलेला होता, पण त्याचं कधी सादरीकरण झालं नाही, तर तो पडून होता. 2020 कोविडमध्ये मला साधारण जेव्हा सुशांत सिंग राजपूतचं ते जो काही दुर्दैवी घटना घडली त्यानंतर माझ्या डोक्यामध्ये हा विषय घोळायला लागला. हा विषय जो आता नाटकामध्ये आहे तो विषय घोळायला लागला आणि मग त्याच्या खोल्यात शिरता मग त्याचे कायदेशीर बाबी, त्याच्या सायकोलॉजिकल बाबी, आत्महत्येपासून सुरू झालेला प्रवास होता आणि मग पुढे सगळं शोधाशोध करता करता मग साधारण हे सगळं जे काही आत्ता सादर होत आहे ते मला गवसलं. सो 2020 आपण कोविडच्या काळामध्ये माझ्या डोक्यात हा विषय जरा रुंजी घालत होता आणि मग त्याला एक मूर्तरूप यायला साधारण एवढ्या वेळ गेला बाकी सगळं सांभाळून. मग या सगळ्या कलाकारांची निवड कशी झाली? मग या भूमिकेच्या कशी झाला क्षितिज नेमकी निवड कशी आली प्रत्येकाची? हे मी आता यांच्याच तिघांसमोर पहिल्यांदा बोलणार आहे, पण सांगितलेलं नाहीयेस ज्या मला माहिती होत्या त्या मीही तुला पहिल्यांदा सांगितलं. मग आधी दादाला प्रश्न घ्या, त्याच्या उत्तरावर माझं नाही तू सुरू. मी या ज्या पात्रापासून या नाटकाची कथा सुरू होते त्या पात्राचं नाव आहे अनिश. जेव्हा मी हे लिहायला घेतलं तर एक साधारण आपल्याला एक डोक्यात असतं की बाबा हे कोण पात्र करू शकतं, कोण वठवू शकतं. तर तेव्हापासूनच माझ्या डोक्यात क्षितिजचा विचार होता. तर म्हणून ते आता तुम्ही जेव्हा नाटक होता तेव्हा त्याच्यातले काही गमती कळतील, पण तेव्हापासून ते माझ्या डोक्यात काही गमती सांगू शकतोस तू टीजर म्हणून काही गमती सांगू. तर त्या पात्राचं नाव आहे अनिश दाते. तर ते अनिश दाते असण्यामागचं कारण हे आहे कारण की माझ्या डोक्यात लिहितानाच होतं की अरे क्षितिजने हे पात्र केलं तर कसं असं त्याने हे करावं किंवा तो हे छान करू शकतो. मग तेव्हापासून ते डोक्यात होतं. मग तसं ती कथा खुलायला लागली, मग तशी त्यासोबत जी बाकीची 2 पात्र ॲड झाली. त्यामध्ये मग जेव्हा लिहून पूर्ण झालं मग वाचनाला सुरुवात झाली तेव्हा जे काही व्यावसायिक अनुषंगाने म्हणजे कोणाला वेळ आहे, तारखांचं गणित कसं जुळून येईल किंवा बाकी सगळ्याच गोष्टी यामध्ये ताईचा एक खूप इंटरेस्टिंग किस्सा. आधी दादा सांगतो की मी जेव्हा क्षितिजकडे पहिले वाचून क्षितिजकडे केलं तर त्याने मला विचारलं की तुझ्या डोक्यात कोण आहे या पात्रासाठी. तर मी त्याला जी पहिली 2 नावं सांगितली त्यातलं जे पहिलं नाव मी एक सांगितलं, त्याच्यानंतर मी दुसरं नाव सांगणार तोपर्यंत क्षितिजने दुसरं नाव सांगितलं की हे कसे वाटतात जोशी. मी म्हटलं अरे मी आत्ता नाव तेच सांगणार आहे. तो हे मला आहे की हे एक नाव म्हणजे असं काही त्याला क्रम नव्हता, पण एक जी पहिलं नाव तू सांगितलंच नाही. नाही म्हणजे त्याला काही क्रम नव्हता. 3-4 जी नावं असतात की मला वाटतं की हे कलाकार याच्यासाठी फार उत्तम आहे. त्याच्यातलं जे आम्ही दोघं एकमतानं ज्या नावावर पटकन रिॲक्ट झालो ते ऋषीदाचं नाव होतं आणि मग ते बोलणं झालं, आमच्याच्यावर चर्चा झाली असं ती नजरेने की अरे हे वालं ते छान करतील. त्याच संध्याकाळी मी आमच्या निर्मात्यांना पहिलं नाव जे निर्मात्यांना मी सांगितलं ते मात्र ऋषीदाला दुसरं सांगितलं पण पण हे खरंच आहे की त्याच्यानंतर मी जे पहिलं नाव सांगितलं निर्मात्यांना की कारण की काय झालं होतं माझं दिग्दर्शक म्हणून पहिलं नाटक. तर मला ते होतं की मी जेव्हा लोकांकडे अप्रोच होईल तेव्हा त्यातल्या क्षितिजला एक कल्पना होती कारण की आम्ही एकांकिका साधारण सेम पिरियडमध्ये गेल्या होत्या. साधारण त्याला ऐकून किंवा त्याचे मित्र माझे मित्र कॉमन, त्यामुळे ते खूप ॲक्सेसिबल होतं. त्यामुळे पहिली सुरुवात इथून केली कलाकारांची. आणि मग त्याच्यानंतर सगळ्यात कठीण कास्टिंग जे होतं ते ताईचं होतं आणि मी त्यासाठी थँक्यू पण म्हणतो एक त्या मंचावर, कारण ते मी सांगणार नाही की ते नाटक तुम्ही पाहिल्यावर कळेल की ते अत्यंत कठीण आणि कुठल्याही मी म्हणेन की
ज्या टप्प्यावर आता ताई काम करते त्या टप्प्यावर काम करणाऱ्या अभिनेत्रीने अशी भूमिका स्वीकारणं इट सेल्फ काय म्हणू आपण, याच्यातच मला असं वाटतं की भरून पावलो मी, किंवा मला खूप छान वाटतं की हे ताईने ह्या सगळ्या प्रोसेसचा भाग व्हायचं ठरवलं. तर ती खूप कठीण प्रोसेस होती काय की या दोन ॲक्टर्स पात्रांचं कास्टिंग झाल्यानंतर आम्हाला हे होतं की अरे हे पात्र कोणाला विचारूया आपण, की ह्याच्यातली जी गंमत आहे, ह्याच्यातली जी न्युअन्सेस आहेत ते कळणं, त्याची मजा येणं आणि मग त्याचा भाग व्हावं असं वाटणं. तर खूप तेव्हा अगदी म्हणजे ताईचं नाव तेव्हा असं ह्या भीतीपोटी कधी पहिल्यांदा डोक्यात आलं नाही की अरे ही हो म्हणेल का या नाटकाला, इथून सुरुवात झाली. तर कोणाचं काही विचारणं वगैरे सुरूच नव्हतं, असं डोक्यावर मी असं हात ठेवून झोपलो होतो आणि मी माझ्या नोट्समध्ये लिस्ट काढली होती ज्याच्यामध्ये टिक एक बॉक्स असतो, त्याच्यावर टिक केलेले असतात, त्याच्यातली नावं जी असतात त्यातलं एक नाव असं एकदम ठळठळत होतं जे पोहोचवलंच नव्हतं मी निर्मात्यांकडे. आणि निर्मात्यांचा मला मेसेज आला की तुला शिल्पा तुळसकर कशा वाटतात. सगळ्यांच्या मनातलं कसं कळतं. हो पण हे मी याच्या नोट्सचे इतके स्क्रीनशॉट्स पाहिलेत ना, आम्ही त्या डिस्कशन मध्ये ते अजून नोट्स येतात सेम. आणि मग मी त्यांना पण तेच स्क्रीनशॉट पाठवला माझ्या याचा की म्हटलं हे एकमेव नाव आहे जे मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं नाही सर. तर मला वाटतं हे जर झालं तर हे माझं म्हणजे पहिल्या 2 रांगेतलं नाव आहे पहिल्या ह्याच्यातलं, की हे जर झालं तर फार अप्रतिम मजाच येईल. आणि मग आम्ही ताईकडे नरेट केलं आणि माझी धाकधूक होती, तिला थोडं फिगर आउट करायला तिनेचा वेळ घेतला आणि देन शी सेड येस. आणि महत्वाची गोष्ट की मी याच्यात ऍड करतो, एक वाक्य बोलून फक्त लगेच त्याच्याकडे माहिती देतो. ज्या दिवशी तो शिल्पाताईला नाटक वाचून दाखवणार होता, आम्ही 2 दिवस आधीपासून बोलत होतो, अरे भेटतायत खरं पण काय कळत नाही वगैरे, आम्ही याच नोटवर होतो. आणि ऍक्च्युली त्या दिवशी सकाळी त्याचा मला हा फोन आला की चला जातो आता, मीटिंग आहे आमची, नाही ऐकून येतो परत. हा फोन आमचा झालेला आहे सगळं. असं अनेक लोकांना वाटलेलंच आहे, पुरुषांना मुलांना नाही ऐकून येतो. तर त्यात वेगळ्या अनुषंगाने माझी वर्णी लागली त्या लिस्टमध्ये. म्हणजे तेव्हा मी असं गेलो होतो. पण गंमत ही की मला ह्या गोष्टीचं खूप सगळ्यात म्हणजे इव्हन ऋषीदादाचं पण, की हा विषय जो नाटकाचा ज्या पद्धतीचं नाटक आहे, सादरीकरण ज्या पद्धतीनं होतं ते रेग्युलर नाटकांमधलं नाही. विषय ऐकल्यानंतर ताई ज्या कारणामुळे जे ती नेहमी म्हणते की ज्या कारणामुळे त्या नाटकाला हो म्हणाली ते म्हणजे नाटकाचा विषय. आणि तो विषय ऐकून तिला महत्वाचं तिची रिॲक्शन होती की मला या नाटकाला किंवा या विषयाला सपोर्ट करणं जास्त गरजेचं वाटतं. अभिनेत्री म्हणून तर मला ज्या ज्या गमती वाटतात त्या वाटतातच आहेत, म्हणून ती अभिनेत्री म्हणून तर या प्रोसेसचा भाग झाली, त्याशिवाय ती सहनिर्माती म्हणून पण प्रोसेसचा भाग आहे. सो मी खूप स्वतःला लकी समजतो. सेम दादाच्या बाबतीत की जेव्हा दादा मला मी त्याला बोललो होतो क्षेत्रीला की ते पहिल्यांदा वाचन झालं तुम्हाला माहित नाही की ऋषी दादाचा एक स्टेअर आहे की तुम्हाला एका म्हणलं भीती वाटते आणि तो बघत राहतो तुमच्याकडे असा खूप वेळ. तर पहिल्या रीडिंग नंतर त्याने असा एक स्टेअर दिला होता, आत नजरेत डायरेक्ट आतम्यात सोल. तर तेव्हा मी इतकं असं मूठ आवडून मी पण ठेवली होती लोक आणि कुठे अंडर कॉन्फिडंट नाही वाटलं. तेव्हा आमची छान चर्चा झाली होती. त्याने मला स्क्रिप्ट विषयी काही मुद्दे सांगितले, त्याचं वाटणं सांगितलं. आणि आत्ता रिसेंटली आमच्या पुण्याच्या प्रयोगाला पण जेव्हा बोलणं आला तेव्हा पण तो हेच म्हणाला की विषय मला जर इंटरेस्टिंग वाटला नसता तर मी नसतोच या प्रोसेसमध्ये. सो थँक्यू या सगळ्यांना उलट की या विषयाला त्यांनी सपोर्ट केला नाटकाच्या, आणि अशा पद्धतीने ही टीम सुरू झाली. लेखक दिग्दर्शकाच्या शब्दांना प्रतिउत्तर पहिले प्रश्न काही. मी आता एक सिनेमाचं शूट करत होतो आणि योगायोगानं एक माझा चांगला मित्र, मला थोडासा सिनियर, आणि आम्ही बाहेर गप्पा मारत होतो आणि मला ते शूट पटकन संपून सेटवरच पोचायचं होतं इकडे तालमीला. तर तिकडे चर्चा होती सगळी, कुठलं एवढं काय आणि वगैरे. म्हटलं की मित्रा हे बघितलंस का पोस्टर, आणि हे ऐक मुलगा असं तसं, अरे हे मला विचारलं होतं नाटक. त्यानं सरसकट कुठलंही पोस्टर आलं तर हे मला विचारलं होतं असं म्हणणारा तर तो नट नाहीये. काही असतात लोक, अरे आधी मला विचारलं होतं उगाच एक कॉम्प्लेक्स द्यायला की तू एक गोष्ट घातोयस काय. तर त्याला जनरली हे सगळं नाटक कुठलं येतंय काय किंवा काय वगैरे फारशी काही त्याला कल्पना असेल, काही कारणच नव्हतं. त्याला विषय आणि ते बघूनच तो म्हटलं की हे नाटक हे
वाचले मी, मला विचारलं होतं हे, तिथेच मला असेल की आणि स्वाभाविक आहे ते, म्हणजे मग ते दोन असतात गोष्टी त्या, की आयदर त्यानं मला कुठे पाहिलंय ते आपल्या पण असा एक म्हणजे एक असा भ्रम होऊ शकतो की अरे मला त्यानं फार चांगल्या ठिकाणी पाहिलेलं असू शकतं, असं एक उगाच नट स्वतःवर घेऊ शकतो ते. आणि दुसरी शक्यता अशी असू शकते की अरे उतरण इथपर्यंत आली मजेत हे होत आहे किस्साच मजेत पण नाही नाही किस्सा काय नाव जाहीर करू का मी नको. मला तो हे म्हणाला नट मित्र की त्यानं ते दिलखुलासपणे मला हे सांगितले की ऍक्च्युली खरं रे नाटक आणि हे वगैरे शक्य मला आणि हे त्याहीपेक्षा करेक्ट कास्टिंग आहे तू करतोयस ते नाटकासाठी अत्यंत उत्तम आहे आणि माझ्यापेक्षा तू उत्तम काम करशील असं त्या नटानं म्हणणं ही महत्वाची गोष्ट आहेच ती. कारण नाटक ही फार टफ गोष्ट आहे की अशी स्टेजवर सादर होणाऱ्या 2-2.5 तासाच्या नाटकाचं प्रेक्षक बघतात वगैरे, पण त्या वेळा फारच आहेत त्या. जनरली लोक ते सायास नको असतात, ते कशाला परत तालमी कुठे ते प्रयोग दगडे आणि त्याला जो वेळ द्यावा लागतो. मग ते काय आम्ही वेडसर म्हणून जन्माला आलोच आहे आणि नाटक हा आवडीचा भाग आहे. आणि मी हे तालमीच्या दरम्यान मी हे म्हणत होते की किंवा त्यानं वाचन करून दाखवलं मी त्याला म्हटले की अरे बाबा हे जे शिल्पा जे काम कॅरेक्टर करते म्हणजे हे कोण करणार आहे, ह्याला कोण हो म्हणणार आहे, कारण अत्यंत क्रिटिकल आहे ते. हुशारच नटी याला हो म्हणेल, त्यांची संख्या कमी असल्यामुळे तो कारण मला किती कसं काय म्हणजे इन टर्म्स ऑफ डायलॉग्स काय आहे, सोलुलुकी आहे का, फलान ठिकाण हे आहे का, त्याच्यापेक्षा ॲक्च्युली स्टेजवर काय नाटकात माझा रोल काय आणि मी किती असणार आणि काय असणार आहे ते ज्यांना विजन असतं ते स्वीकारतात. आणि याची खात्री होती की कोणी ना कोणीतरी चांगली ॲक्टर हो म्हणेल. तिथं कास्टिंग होईपर्यंत मध्ये इतके दिवस गेले तर आम्ही त्याला छळलं, काही नावं सुचवली जातात किंवा काय वगैरे होत नाही तोपर्यंत वगैरे. त्याने एके दिवशी तालीम सुरू पण केली तर आम्हाला वाटतं की आमचं धीर वाढवायला म्हणून मला शेतीला वाचनाने होतंय, कास्टिंग झालंय आणि आम्ही नुसतीच अशी वांजोटी वाचनं करतोय. तर मी त्याला म्हटलं अरे कास्टिंग पूर्ण झाल्याशिवाय पण प्रोसेस सुरू करण्यात काय अर्थ नाही आहे काही. मग अचानक एके दिवशी त्यानं असं सांगितलं वाचनात की शिल्पा तुळसकर करणार आहे. आता हे अविश्वसनीयच होतं, असं पटकन विश्वास कसा बसणार की जर हा आम्हाला उल्लू तरी बनवत असावा किंवा आता हे खरं खोटं समोर झालं. सदैही शिल्पा तुळसकर यांना बघितल्याशिवाय तर काही विश्वास नाही करणार आहे असं सांगितल्यानंतर पुढचे कुठले आठवडाभर शिल्पा तुळसकर येतच नव्हत्या. मी म्हणते की अरे तो मला म्हणजे नुसतंच तू आपला गळ टाकून धरलेस का, तुला कोणी फसवलंय काय एकदा सांग. आणि त्याला मी रोज विचारायचो कधी येणार आहेत त्या, तर उद्या येणार आहेत, परवा येणार आहेत, असं करत करत ॲक्च्युली एक दिवस आला की शिल्पा तुळसकर प्रत्यक्षात आल्या. म्हटलं हा आता नाटक होऊ शकतो. आणि मी व्यक्तिशः शिल्पाचेही म्हणजे कलावंत मित्र म्हणून आभार नाही कौतुक मी करेनच की दरवेळेला तुम्हाला भूमिका अदरवाईज लोकांचं काय होतं नाटक बघितल्यानंतर खूप वाटत असतं मला असा रोल माझ्या वाटेल कधी ते ना सगळं झाल्यावर त्यांच्या पश्चात असतं सगळं की. पण जेव्हा विचारलं जातं तेव्हा कोणी हो म्हणेल याची गॅरंटी नसते. हा वैयक्तिक अनुभव मी सुद्धा माझ्या नाटकांसाठी घेतलेला आहे याच्या आधीच्या. तो आम्हाला विचारत नाही अरे पण ह्या नाटकासाठी तुला विचारलं होतं, अरे हे होतं ते असं असणार होतं, आधी कसं सांगणार तुला कसं असणार होतं ते नट प्रत्यक्ष जोपर्यंत काम करत नाही तर तसे रोल स्वीकारणं ह्याला ती खुंदक लागते आणि ते चॅलेंज स्वीकारण्याची तयारी लागते. मी सुद्धा हे नाटकात काम करण्यासाठी तयार झालो कारण सरसकट मी काय असं एकावर एक फटाफट सतत नाटक करतो असं माझं होत नाही काही. लिखाण दिग्दर्शन अभिनय याच्यामध्ये किंवा सगळ्या वेगवेगळ्या माध्यमातलं हे नाटक एक व्यवस्थित वेळ घेऊन
पूर्ण कॉन्सन्ट्रेट करून त्याला वेळ देता यायला, जस्टिस देता यायला पाहिजे. आणि असं असेल तर मग तुमचं एकूण रोजचा जीवन व्यवहार सगळा सोडून ज्याच्यासाठी जीव काढायचा आहे ते तेवढं महत्त्वाचं नसेल तर काय चरितार्थ म्हणून नाटकाकडे नाही बघता येत. तेवढा आपण वेळ देतो त्याचं काही सबस्टॅन्शियल त्याचा रेसिप्रोकेट व्हायला पाहिजे. कशासाठी जीव काढायचा म्हणूनच ती कदाचित संख्याही कमी आहे नाटकांची. किंवा नाटक डिरेक्ट करण्यामध्ये वेळ माझा जात असल्यामुळे आता हे करायचंच आहे तर आपल्याला काहीतरी वेगळं परफॉर्म करायला मिळणार असेल की जे, आणि हे होतंच की नट स्वतःला काय म्हणून समजतो आणि लेखक दिग्दर्शक किंवा निर्माते ते तुम्हाला काय म्हणून बघतात. ही जी गॅप आहे ही फार इंटरेस्टिंग असते. आणि एरवी नाटकांना खूप काय काय वाटत असतं आपल्याबद्दल, आपण अमुक करून तमुक करू किंवा काय, ते समोरच्याला आपण वाटायला पाहिजे. पण काही वेळा खूप औचित्य असं असतं की कुठल्या दिग्दर्शकाच्या डोक्यात काही येईल. आणि असा अनुभव मला नट म्हणून खूप झाला आहे की अरे हा रोल मला कसं काय का तुला असं वाटलं असेल किंवा तू काय पाहिलंस म्हणून तुला हे सुचलं. तर ते जे बघतात ते अत्यंत ते अकल्पनीय आहे, चमत्कारिक पण आहे, ॲट टाइम्स अत्यंत रॅन्डम, खूप खूप वियर्ड ॲब्सर्ड कारणं असतात. म्हणजे माझ्या एका अत्यंत तद्दन विनोदी स्किटचं म्हणजे अवॉर्ड फंक्शनमधलं माझा परफॉर्मन्स बघून महेश लिमनने येलोमधल्या मामाचं मला कास्टिंग केलं. काही संबंधही नाही या रोल, जे पाहिलं ज्याच्यावरून स्ट्राईक व्हावं आणि जो रोल मी करतोय तो, कारण त्याला काही लॉजिक नसतं कोण का कसा काय विचार करतं ते. आणि मी जनरली ते म्हणून म्हणतो की मीच का, काय डोक्यात काय आहे, म्हणजे मीच करायला पाहिजे असं का वाटलंय. ते एकदा कळलं काय आहे ते, आणि त्याच्यामुळे मला माहिती आहे किती लोकांनी स्क्रिप्ट वाचली आणि माझा नंबर कितवा येते. पण फायनली तो योग असतो, त्याचा योग असतो. नाही माझी काही कंप्लेंट नाही, हे असं होतं तरी आपल्या डोक्यातली एक विशलिस्ट असते. मी जो डिरेक्टर म्हणून असं कास्टिंग करताना एक क्रिकेटर नाही करावं बेस्ट 11 माझा काय आहे तो, ते काय मी काय गॅरी सोबरपासून कोणाची नावं घेतली वगैरे ते आज खेळतात नाही, काही असू शकतं ना ते. पण कास्टिंग तसंच करावं लागतं की आपल्या डोक्यातलं एक कास्टिंग काय आहे ते, आणि फायनली कोणाच्या नशिबात ते येईल आणि त्या जागी कोण उभं राहील, तो ॲक्च्युली योगच असतो. तो योग सर्व मिळून जमून येतो. आणि मी इतक्यात अनुभव, इतके विचित्र आणि मनोरंजक अनुभव घेतलेले की माझ्या एका नाटकात अगदी एकनाथ खडसेंसारखं एका नाटकाचं झालं की सगळं आले तोंडाशी आणि नाही झाले हो. आणि एकदा मी सांगितलं आणि ते काहीतरी कारण नाही म्हटल्यानंतर तोच नाही म्हणाला आणि नंतर नाटक झालं, अरे बापरे उगाच चुकवलं मी असं होतं. आणि काही वेळेला आयत्या शेजाऱ्याच्या घरात वाढदिवसाला गेले असताना अर्धा केक खाऊन यावा ना फुकटचा, तसं कास्टिंग काही जणांचं झालं की त्यांची कल्पनाच नव्हती. त्यामुळे कुठल्या नाटकात कोण असेल ना, शेवटी ती कुंडली आहे नाटकाची, त्याच्यात कोण बसेल. आणि मग ते योगायोगानं असे झाले की शिल्पा हो म्हणाली म्हटल्यानंतर एक चला आता नाटक किमान होईल आणि ते उत्तमच होईल. ते असे असा योग होता तो. मी म्हणजे कास्टिंग पुरते हे वगैरे सांगितलं. याच्याबद्दल मी म्हणजे शिल्पाजींना एक हा प्रश्न विचारेन. जसं आता यांनी सांगितलं तुम्ही एवढी वर्ष काम करताय, वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करताय, तर जसं आता हे म्हणाले की तो अंदाज येत नाही, म्हणजे नंतर असं वाटतं की अरे हे असं करायला हवं होतं. तर एवढे वर्ष काम केल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की असं होतं, म्हणजे एखाद्या भूमिकेचा अंदाज येत नाही किंवा ती भूमिका एवढी चांगली असेल, एवढी आपल्याला एक चांगली अपॉर्च्युनिटी म्हणून मिळेल असा अंदाज येत नाही, काय होतं? सो अनुभव असतो. लाईक आमचं ह्या नाटकाविषयीचं जे बोलणं झालं, भरत ठक्कर हे जे निर्माते आहेत ते मित्र आहेत माझे, त्यांनी सांगितलं त्याचं एक प्रोडक्शन दर्जेदार असतंच. पण हेही तितकंच खरं आहे की भरतच्या प्रत्येक प्रोडक्शनमध्ये मी असावं असं त्याला वाटतं. तर ती भीती होती की मी हवी वेगवेगळ्या कारणांसाठी. कारण ऋषिकेश म्हणाला तसं कुंडली जमून यावी लागते आणि ती खूप छान, तुमचे 36 गुण जमले पाहिजेत. नाटकाचं यश हे एका कुटुंबासारखं जर ती टीम नसली तर फार त्रासदायक अनुभव हा सगळा होऊ शकतो. आणि आम्ही सगळेजण इथे या टेबलवर आहोत ते सुख या एकमेव कारणासाठी नाटक करतो.
सो घेताना मी जेव्हा ऐकलं, मला विषय आवडला, मला संजय खूप आवडला. कारण गेल्या काही वर्षांमध्ये इतक्या तरुण मंडळींबरोबर काम केल्यानंतर, म्हणजे माझ्यापेक्षा तरुण, माझा असा अनुभव होता की त्यांना जनरल ह्या एकंदरीत त्यांच्या कलेविषयीच आस्था नाही आहे, म्हणजे रिस्पेक्ट नाही आहे आणि खूप काही गमावत आहेत ते ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये. त्याचा एक भाग हा असू शकतो की मी टेलिव्हिजनवरही जास्त काम केल्यामुळे, पण हेही झालं आहे की गेल्याच काही वर्षात अनेक खूप इंटरेस्टिंग अशी तरुण मंडळी भेटली. सो मी अनेक भाषांमधनं काम केलं आहे. त्यातले सगळेच दिग्दर्शक हे त्यांची डेब्यू फिल्म, अगदी पहिला सिनेमा करत होते. तेलुगू म्हणू नका, मल्याळम आणि गुजराती, हे सगळे त्यांचे पहिले सिनेमे होते. आणि त्यांची ती जी काही फायर असतं ना की हा नाही मला करायचं आहे, सो त्यांचं कौतुक आणि ह्या गोष्टीचा बाऊ न करता, पण ते तितकं महत्त्वाचं आहे. मला सांगावं असं वाटतं की जेव्हा त्यांच्याकडे वेळ, पैसा इतर गोष्टींमध्ये खर्च करायला असतो, मग ते व्यसन असू दे किंवा फक्त टाइमपास करण्यात असू दे, ते न करता त्यांच्या विचारांमध्ये प्रगल्भता आहे. त्यांचा तो विचार चूक असो वा बरोबर, चांगला असो वा वाईट, तो त्यांना मांडावासा वाटतो. त्या विचारांवर त्यांचा विश्वास आहे. ही गोष्ट मला खूप इम्पॉर्टंट आणि खूप महत्त्वाची वाटली. त्यामुळे नाटक ऐकल्यानंतर बरं वाय मी असं मला झालं. यात माझा एक अजून प्रॉब्लेम जो माझ्या मनात होता आणि मी भरतलाही सांगितलं नाही, जो मित्र आहे संजयशी नंतर मैत्री झाली, की तू याच्यात छान नाही दिसली पाहिजेस. या सगळ्या एफर्टमध्ये फार काहीतरी माकड माझं केलं जातं अनेक प्रोजेक्ट्समध्ये. सो त्या एका पेजवर यायला की एक ह्या कॅरेक्टरची ही गरज आहे आणि माझं काही म्हणणं नाही आहे याविषयी, तिच्या दिसण्यात, वागण्यात, बोलण्यात, पण तिचं ह्या स्क्रिप्टमध्ये, ह्या कथेला, या नाटकाच्या दृष्टीनं काय कॉन्ट्रीब्युशन असणार आहे, तर ते मला त्याच्याकडून क्लिअर करून घ्यावं लागलं. आणि एका पॉईंटला, म्हणजे ते एक रात्र जी काही होती विचार करण्याची, तेव्हा मला हेही वाटलं की अलीकडे आलेल्या सगळ्या स्क्रिप्टच्या इतक्या सुमार होत्या, तर कॉम्प्रोमाइज करायचं तर आपल्या रोलवर करून एका चांगल्या स्क्रिप्टसाठी करूया, चांगल्या मंडळींसाठी करूया. आणि जर ऋषिकेश म्हणाला तसं काही आम्ही आमचं पोट भरायला नाटक करत नाही, पण जर घरापासून लांब, माझा हिशोब सिम्पल असतो, माझी 2 मुलं आहेत, त्यांच्यापासून लांब जाऊन जर मी काही काम करायचं असेल आणि माझं कमवलेलं नाव राखायचं असेल, तर इट बेटर बी वर्थ इट. इतका सिम्पल म्हणणार. पैसे कमवायचे खूप पर्याय आहेत आणि ते व्यवस्थित मिळतात. हे सगळं होताना वाय मीला ह्याचा वाय नॉट यू असं म्हणणं होतं. आणि मग मात्र यावेळेला काही माझ्या मुलीची परीक्षा असल्यामुळे सिरियलचं शूटिंग सांभाळून तालमी करा वगैरे, ऋषिकेश म्हणाला तसं, ही ऑपॉर्च्युनिटी अतिशय अनोखी होती. तर थोडं धैर्य मला तिथं दाखवावं लागलं की मी जिथे असणं गरजेचं आहे, वर्किंग मदर्स गिल्ट हे असतंच. आणि ते इतकं सुंदररित्या त्या ब्रॅकेटमध्ये बसलं की मग मला नाही विचार, म्हणजे थोडं आपल्याला करेजच दाखवावं लागतं असं मला वाटतं. आणि हेही तितकंच खरं की थोडं तुमचं नाव झाल्यानं, तुमच्या म्हणण्याला थोडं वजन, थोडा अर्थ असल्यावर ह्या अशा गोष्टी कलाकारांनी करणं ही त्यांची जबाबदारी आहे. कारण प्रत्येक वेळेला काय करेल एक जनरल अंदाज येतो ना, की ह्याला जे म्हणायचं आहे किंवा त्याला तितकं ते स्ट्रॉंगली म्हणायचं आहे की नाही, तो सिरियस आहे की नाही, हे खूप व्हॅल्युबल आहे. आणि आम्ही खूप म्हणजे आम्ही भाग्यशाली की असे दिग्दर्शक नाही तर येऊन मोठमोठे दिग्दर्शक. मी आत्ता अलीकडे 2020 पासून साधारण 7 स्क्रिप्ट्स वाचल्या आहेत, 3 स्क्रिप्ट्सची रीडिंग्स केली. अगं काही नाही, ते उभं राहिल्यावर होईल नाही, त्या स्क्रिप्टमध्ये जे आहे ते असते. आणि अंदाज येतो की नाही हा तुमचा प्रश्न असताना, मला स्क्रिप्ट वाचल्यावर अंदाज आला त्या नाटकाचा आणि म्हणजे मला नाही आवडत आहे हे इतकं तरी मला कळलं. आणि ते नाटक 16 प्रयोगात बंद झालं आणि खूप मोठे दिग्दर्शक होते ते. सो हे करताना खूप भीतीही वाटली की आपण कोण एवढे नाही म्हणणारे, पण आय वॉज राईट तिथे. आणि हे नाटक जे जाईल त्याचं नशीब असेल ते, पण या अशा कलाकृतीचा आपण भाग आहोत आणि तो व्हायची संधी आपल्याला मिळाली, त्याच्यासाठी दिग्दर्शकासाठी देवाचे आभार असं म्हणेल. जसं त्यांनी म्हणाले की सर्वात लास्ट कास्टिंग तुमची आली, कुंडली सर्वात तुमच्या मताला सगळी पूर्ण झाली. अभिनेते म्हणून तिकडे तुम्ही काम करायला सुरू केलं, पण मग जो सहनिर्माते होण्याचा जो निर्णय होता तो का घेतला गेला आणि त्यामागची तुमची भूमिका काय होती?
खूप क्लिअर आहे की हे प्रोडक्शन आहे, अशा गोष्टीचा एका वेगळ्या प्रकारे आपण भाग व्हावं असं मला वाटलं. आणि त्याच्यासाठी मी काय काय करू शकते हे त्यांना सांगितलं की फक्त एवढ्यावर मी सुख मानणार नाही आहे असं माझं म्हणणं होतं. आय वुड लाईक टू बी, त्याचं कारणच स्क्रिप्ट आहे. क्षितिज सर, ताईंचं कास्टिंग सर्वात लेट झालं, तुझं कास्टिंग सर्वात पहिलं. त्यानंतर तुझ्यासाठी तो रोल आणि नाटक लिहिलं गेलं असं त्यांनी सुरुवातीला सांगितलंच. तू यापूर्वी प्रायोगिक रंगभूमीवर काम केलं आहेस, तिकडूनही तुझी जडणघडण झाली, मग सिनेमे सुरू झाले. व्यावसायिक रंगभूमीवर येणं तू मुद्दामून टाळलं होतंस, कामं येत नव्हती, तुला आवडत नव्हती, काय घडलं आणि आता हा नाटक का स्वीकारलंस तू? ती खूप कॉमेडी आणि इंटरेस्टिंग स्टोरी आहे माझी. मी गेली 12-13 वर्ष व्यावसायिक नाटक करू इच्छितो. हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक आहे. पण आता लोकांना काय, आणि एस्पेशली आधीच प्रायोगिक नाटकावरती नेम धरलेला असतो लोकांनी, तर अनेक जण हे म्हणतात असं तुला फक्त प्रायोगिकमध्येच रस आहे का, तुला असं कमर्शियल नाही करत? तर असं नाहीये. मुद्दा आहे जुळूनच येत नव्हतं काही. दरवेळेला तो नोव्हेंबर-डिसेंबर सीझन आला की नाटकाची विचारणा होते, पण कधी कधी शूटिंग लाईन अप असतं, त्यामुळे वेळ देता येत नाही. आणि मला ते नव्हतं करायचं कधी. 17 दिवसात तालीम करून नाटक ओपन केलं वगैरे, तर ती प्रतारणाच वाटते माझी मलाच. म्हणजे भले दिग्दर्शकाला ते चालणार असेल, पण मला ते नको असतं, त्यामुळे ते झालं नाही. क्वचित असंही झालं की स्क्रिप्ट वाचलं पण नको वाटलं. एक दोनदा असंही झालं की मी वाचनांना गेलो, पण 1-3 दिवसात एक सिनियर डिरेक्टर होते, त्यांना असं वाटलं की मला नाही वाटत की तू काम करावंस. फेअर इनफ. असं सर्वार्थाने ते गंडत गेलं सगळं. त्यामुळे कधी मी व्यावसायिक नाटक केलं होतं, त्यामुळे त्यात काही मुद्दाम लांब राहायचा काहीच प्रश्न नव्हता. प्रायोगिक नाटक मी अविरत करत आलोच आहे. एक काळ अक्षरशः असा होता की जेव्हा मला वाटत होतं की नाटकच, मग पोटपाणी वगैरे ठीक आहे, पण नाटकच करणार आहे. शूटिंग बिटिंग फावल्या वेळात मूड आला तर करू. तर ते टेबल स्टंट आणि नंतर गेल्या काही वर्षात शूटिंग असं झालं सगळं ते. पण आता या नाटकाच्या बाबतीत मी सर्वार्थाने आनंदी अशासाठी आहे की मी खूप दिवसांनी एकतर स्वतःच्या वयाची भूमिका करतोय आणि बराच काळात एकतर आता माझ्या वयाने दुपटीच्या असलेल्या शिंदे साहेबांची भूमिका केली धर्मवीरमध्ये, आणि त्याच्या आधी लोकमान्य मालिका करत होतो, ज्याच्यामध्ये तर काळही निराळा, वय तर असोच. तर हे सगळंच झालं. मध्ये आणखी 1-2 कामं केली, त्यातही वय निराळं आहे. तर मी असं ग्राउंड डाऊन झालो आता हे काम करताना. एकतर दुसरी आनंदाची गोष्ट अशी की हे नाटक आहे, आणि मला म्हणजे किती क्लिशे असलं काही असलं तरी हे सत्य आहे की नाटकाला निराळी आणि जास्ती मजा येतेच येते. म्हणजे ते मला काय खटकतं असं स्वतःच विचार करताना की असं आपण का म्हणतो, ते पण म्हणजे ती वेगळी कला माध्यम सगळं आहेच की, पण खरंच आहे की नाटकाला खूप जास्त आणि वेगळी मजा येते. तिसरी महत्वाची गोष्ट अशी की आमचे लेखक दिग्दर्शक समवयीन आहेत, तर ती पण खूप महत्वाची गोष्ट असते. आमचा एका पातळीला येऊन संघर्ष, मतभेद, एका मतावर येणं, हे सगळं एका पातळीला येऊन होऊ शकतं, जे झालं पहिल्या रिडिंग पासून. आणि नाटक तर आवडलंच निर्विवाद, पण नाटक आवडल्याच्या पलीकडे अरे भाई याच्याबरोबर मजा येईल काम करायला हे जास्त वाटलं. कारण आम्ही सगळे एकच, सगळ्या स्पर्धा सवाई हे सगळं करून हातपाय मारत काम करू पाहणारी मंडळी आहोत. त्यानंतर पुढची गोष्ट, जी निर्मात्यांची नावं त्यांनी, तेव्हा बाकीचे जण काही कलाकार मंडळी ठरलेली नव्हती, पण निर्मात्यांची जी नावं घेतली, आमचे प्रवीण भोसले आणि भरत ठक्कर, ती अतिशय प्रॉमिसिंग नावं आहे, ते मला पूर्वीपासून माहिती होतं. आणि मग ऋषिकेश दादा, शिल्पाताई आणि हळूहळू पिक्चरमध्ये आले, आणि ती बहार येतच गेली. काही वेळेला गोष्टी गंडत जातात हळूहळू, ते इथे एकावर एक स्टॅक होत बहार येत गेलेली आहे. कारण आता शिल्पाताई बरोबर मी पहिलंच काम करतोय, पण अर्थात इतकी वर्ष तिचं काम पाहिलंय, काही फिल्म्स आणि तमाम जाहिराती अशा सगळ्यात तिला लहानपणापासून मी पाहिलेलं आहे. आणि जोशी सरांचं तर चाहता आहे ही निराळी गोष्ट, पण या एकाच वर्षात आम्ही सलग 3रं काम करत होतो. आम्ही धर्मवीर भाग 2 केला एकत्र, फुलवंती केला, आणि आता हे नाटक केले. तर अशा अनेक गोष्टी स्टॅकअप होत मी अतिशय आनंदाने हे नाटक करतोय आता. संजय, ज्या गोष्टी आम्ही नाटकाविषयी ऐकल्या, त्यात एक होतं की नाटकामध्ये तू दृश्य रचना बदलली आहे किंवा काही वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला, त्याविषयी नेमकं सांगा. त्यामागचा तुझा दृष्टिकोन, ते नेमकं काय करण्याचा प्रयत्न केलाय, जितकं आपण रिव्हील करू शकू तितकं. माझा विचार तरी असा होता की नाटक शक्य तेवढ्या विविध पातळ्यांवर जसं प्रेक्षकांशी बोलेल तितकं आपण त्याला तसं सादर करण्याचा लिखाणातही आणि दिग्दर्शनातही प्रयत्न होता.
तर सुरुवात नाटकाची नाटक ही मुळात थोडं मल्टी जॉनरा पद्धतीचं आहे. एका जॉनरला धरून चालत नाही, सोबत घेऊन चालतं. आधी सुरुवात मिस्ट्रीपासून होते, मग त्याच्यामध्ये थोडा ह्युमर ॲड होतो, मग ड्रामा ॲड होतो, मग ह्या सगळ्या गोष्टी सोबत कॅरी करत असल्यामुळे नाटक त्या विविध पातळ्यांवर कसं खुलत जाईल यामधला एक महत्त्वाचा भाग होता ते म्हणजे त्याची जी काही दृश्यरचना असेल तो खूप महत्त्वाचा भाग होता. कारण की सुरुवात नाटकाची एका खूप संवेदनशील विषयापासून होते. ते विषय जितका खुलत जाईल त्याचे वेगवेगळे पैलू जसे उलगडत जातील तशी त्याची मजा वाढत जाईल असा माझा अंदाज होता. आणि जसं दादा नेहमी जे माझे म्हणणे एका वाक्यात सांगतो की नाटक हे जगण्याबद्दलचं, आयुष्याबद्दलचं नाटक आहे. तर आपण आत्ता जे करंट 2025 मध्ये ज्या पद्धतीचं आयुष्य जगतो, मला खूप हेवा वाटतो जेव्हा मी वाचतो जुन्या कथांमध्ये आणि कादंबऱ्यांमध्ये की लाईफ वॉज इन अ वे सिम्पल अर्लियर, म्हणजे आत्ता खूप कॉम्प्लेक्स होत गेलं. सो नाटक पण ना, म्हणजे मला आठवतं की आत्ताच माझं क्षितिशी बोलणं झालं की नाटक एका खूप सिम्पल वाक्यावर संपतं, साध्या वाक्यावर, साध्या मुद्द्यावर संपतं, ज्याच्यामुळे जी कॉम्प्लेक्सिटी आधी उभी राहिली आहे ना त्याची सुरुवात त्या साध्या एका मुद्द्यापासून होते. हे नाटकाच्या शेवटाला आपल्याला जेव्हा जातो आपण तेव्हा ते कळतं. सो ते तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ना त्याचं अभिनेत्यांसोबत, लिखाणासोबत ना ते दृश्यरचनेत सुद्धा ते खूप गरजेचं होतं की नाटक आपल्याला त्या पातळ्यांवर घेऊन जाईल हळूहळू. ते करण्यासाठी मग ज्या गोष्टी गरजेच्या वाटल्या त्या केल्या. म्हणजे आता साधारण नाटकामध्ये आमच्या 6 लोकेशन्स आहेत, साधारण 6 सेट चेंजेस आहेत नाटकात. म्हणजे खूप लोक आपल्या नाटक धंद्यातले खूप लोक म्हणतात की तुम्ही एका नाटकात 5 नाटकांचं नेपथ्य केलं जवळपास. तो इतके चेंजेस आहेत. तसे तसे कलर चेंज होतो नाटकाचा. प्रकाश योजना अमोकने केली, अमोक फडकेने खूप सुंदर प्रकाश योजना केली त्यांनी की त्याने नाटकाचा रंग कसा हळूहळू बदलत जातोय. मी म्हणालो की विविध पातळ्यांवर लोकांशी संवाद साधावा नाटकाने. तर ते सगळं करण्यामागचं कारण, त्याचं इन्स्पिरेशन वॉज द टॉपिक अँड दिस थॉट की कसं आपल्याला ते विविध पातळ्यांवर लोकांशी कम्युनिकेट करता येईल. ऋषिकेश, आता तू स्वतः लेखक दिग्दर्शक आहेस, सध्या तुझं लिखाण दिग्दर्शनही चालू असतं आणि त्यात अभिनय म्हणून तो एक प्रवास सुरू असतो. हे नाटक जेव्हा तू तुझ्यापर्यंत आलं किंवा ते वाचलं, अशी कोणती गोष्ट की ज्या गोष्टीने तुला प्रभावित केलं एक लेखक दिग्दर्शक म्हणून तुझ्यातल्या? नवीन लेखक दिग्दर्शक असतो पहिलेच नाटक करणाऱ्या वगैरे, तर मी जनरली ऐकतो मुद्दामून काय नक्की केलं, नाटक लिहिलंय. आणि माझा असा एक अत्यंत विश्वास आहे की जसं एक आधीच्या सगळ्या रंगकर्मींना एक कायम वाटत असतो आपल्या पुढं काय होणार आहे, रंगभूमीचं प्रायोगिक आणि हे वगैरे काय नाही, खूप अप्रतिम, म्हणजे त्यांनाही झेपणार नाही असं अप्रतिम काम आजचे तरुण मंडळी करतात. जगण्याविषयी त्याने तेवढीच भ्रांत असते आणि कलेच्या माध्यमात. आणि मी अगदी हे साक्षी पुराव्यानिशी जबाबदारीने विधान मांडले की 20-25 वर्षापूर्वी जे काय प्रायोगिक होत नव्हतं त्याच्या काही प्रमाणात एक्सपेरिमेंट तरुण मंडळी सध्या करतायत. कितीतरी लेखक आहेत, कितीतरी दिग्दर्शक आहेत, प्रोडक्शन उभं करतात. आणि आजचा तरुण असा आहे की त्याला म्हणायचं आहे ते त्यासाठी ते फार म्हणजे नुसताच घरी विचार करत बसलेत असं होत नाही. ते एक्झिक्यूट करण्याकडं कल असतो, तो सगळ्यांचाच असतो तो, आणि तो कॉन्फिडन्स असतो तो. ते नाटक काय लिहिलंय किंवा एवढा अगदी हिरिरीनं मला क्षितिजचा आधी फोन आला होता की ते प्लीज तू ऐक आणि हे मी ऐकेन. त्याच्यामध्ये मुद्दा असा असतो की प्रॅक्टिकली आपल्याला करायला जमणार आहे का नाही, तरच उगाच वेळ घालवण्यात पॉईंट आहे. उगाच मला यायच्या आधीच माहिती आहे मी नाही म्हणणार आहे तर उगाच येऊन काहीतरी माऊज म्हणून 1-2 तास वेळ घालू आणि ऐकतो असं काही होतं. असं बऱ्याच वेळेला होतं की उगाच जोखायचं बसल्यावर, बघू तरी काय मला काय पाहतोय समोरचा माणूस, असे लोकांना एक चस्का असतो. पण नाटक करता येणार आहे ना प्रॅक्टिकली, तर आवडलं तर आपण करू. मला शक्य आहे या विंडोमध्ये करणं, पण आता नाटक आवडलं पाहिजे. लिखाणाची दाटणी अत्यंत भिन्न आहे. सरसकट जी नाटकं येतात तसं म्हणजे मुद्दा परत जगण्याचाच आहे, ते सगळ्याच नाटकात असतो. पण तो कसा मांडला जातोय आणि कसं ते पात्र अत्यंत युनिक पात्ररचना आहे, चमत्कृतीपूर्ण आहे. मी खूप मजेत त्याला रिहर्सल दरम्यान खूप छळलेलं आहे की लोकांचा भ्रम इतका आहे की पहिला सस्पेन्स होऊन एकदम दांड केलं, एकदम ह्युमर होऊन अचानक एकदम काहीतरी खूप वेगवेगळे सगळे धक्कातंत्र आहे, थ्रिलर आहे,
असं करत करत मग इमोशनल आणि ते होऊन काय म्हणायचं तर नाटकाची धाटणी लिखाणात अत्यंत नवीन होती. शेवटी कुठल्याही नाटक सिनेमामध्ये म्हणायचं तेच असतं ना, पण तुम्ही कसं, कथेच्या बाबतीत हे दोन प्रश्न असतात, काय होणार आहे आणि कसं होणार आहे. जनरली लोक काय होणार आहे माहितीच आहे, हॅपी एंड आहे माहितीच आहे, लोक हुक पॉइंट असतो त्यांचं हे कसं हिरो हिरोईन भेटणारच माहितीच आहे. तर हे कसा तिढा सोडू ना, कशामध्ये माणूस जास्त गुंततो, कामध्ये माणूस पटकन डिटॅचमेंट होतो की काय होणार माहितीच नसेल तो मरायला कळलेलंच नाही प्रिमाइस काय आहे हा हो हा आहे असतोच तो प्रिमाइस जोपर्यंत कळत नाही लोकांचं असं होतं की कशाबद्दल चालला सिनेमा किंवा नाटक, काय सांगायचं आहे काहीतरी तो, त्यामुळे ते सगळं त्याच्या म्हणजे हे मी त्याच्या समोर कधी बोललो नाही, आता मी सांगेन त्याला की तो जो प्रभाव असतो ना वेबसिरीजचा, सीन कसा सुरू व्हायला पाहिजे, मग सीन पहिला कटून ते टायटल्स कसे येतात वगैरे सगळं त्याने याच्यामध्ये वेबसिरीजचं स्क्रीन प्लेचं तंत्र त्या मध्ये आहे. आधुनिक प्रेक्षकाला नाही चांगलंच आहे त्याच्या पुढचं वाटतं खरी ही स्क्रिप्ट त्याला म्हणजे असं होतं ना की ह्याच्यावर आता एक मोठा सिनेमा वगैरे कुणी 20-25 कोटी घालून करायचा झाला तर त्याला डिस्प्ले काय बाबा, तर हे घ्या काही कोटींचं नाटक त्याच्या एकांकिका सिनेमात झाले. तर मग ते नाविन्य, स्ट्रक्चरचं नाविन्य, आणि तसं ते त्यानं मग एक असं असतंच की नाटक वाचल्यानंतर मी कधी कुठलं पात्र मी करणार आहे ते घेऊन आपलंच तेवढं फक्त ऐका असं मला नाही ऐकता येत. मी ओव्हरऑल मी काम जरी करणार नसेल तर ओव्हरऑल नाटक म्हणून काय ते मी ऐकतो, त्याच्यामध्ये ते नंतर कळतं आपण काय करणार आहे किंवा काय म्हणायचं आहे हे जोपर्यंत निश्चित होत नाही ना, किंवा मी हे या म्हणण्याला मी माझा जीव काढून दुजोरा द्यायचा आहे का नाही. नाटकासाठी हे फार सिनेमा बिनेमात तुम्ही काम करून मोकळे होता, पैसे घेता जाता, एडिट टेबलला सिनेमा वेगळा होऊन जातो, तुम्ही ठरवलेलं एक असतं, घडताना वेगळंच घडतं. त्याच्यामध्ये ते नाटकात तसं नाही होऊ शकत, कारण तुम्ही ना त्याच्या लेखकाच्या निर्णयाशी तुम्ही त्याची जबाबदारी घेतलेली असते. कारण म्हणजे नाही खरं म्हणजे माझा विरोध होता त्याच्या विचाराला, अरे मग केलं कशाला काम, असं होऊ शकत नाही ना, आणि ते रोजचं काम आहे ते. मग त्याचं ते नाविन्य त्यातलं जे होतं ते स्ट्रक्चर आणि हे होतं की हे प्रत्यक्ष उभं कसं होणार आहे, काय काय करणार आहे. मग तिथे तर म्हणजे आम्ही थकलोच, म्हणजे डोळे दिपवले. पण तालमीमध्ये वगैरे कधी मतभेद वगैरे व्हायचे का तुमचे, जसं तुम्ही म्हणाला की तुमचं मत तुम्ही मांडायचात आणि तुमच्यामध्ये काय चर्चा व्हायची, बदलायचं काय वगैरे असं चर्चा नाटक जगातलं असं कुठलंच नाही असू शकत नाही की ज्याच्यात चर्चा नाही. आणि चर्चा बिर्चा न झालेली नाटकं वगैरे ही कुठल्याच यशस्वीतेला पोचू शकत नाही. मग ते म्हणजे शाळेच्या गॅलरी सारखं होईल, ते पट्टी मारून सांगितलं आणि वगैरे असं होऊ शकत नाही. नाटक चर्चेशिवाय नाटक कसं होईल. मग ती चर्चा कशी असते, डिबेट म्हणण्यापेक्षा मुद्दा काय आहे की चर्चेचा भाग कसा असतो की नाटक कसं ते दिग्दर्शकाची लिबर्टी आहे, काय लिहायचं ते त्यानं लिहिलेलं आहे. हा मुद्दा मुळात लौकिकदृष्ट्या योग्य आहे का नाही, अप्रोच काय आहे याच्यावर चर्चा होतेच होते. असं म्हटलं तर किंवा तसं म्हटलं तर हा मुद्दा मला पटत नाही आहे, ते पटत नाही डिस्कशनच असतं ते. जेव्हा ते मुळात स्क्रिप्ट ऐकल्यानंतरच असतं, तुम्ही निर्णय घेता तेव्हा मान्यच नसेल अप्रोच. काही नाटकात असं असतं ना की शेवट मला हे म्हणायचं, हो ठीक आहे, असं मला पटत नाही, मी नाही करेन, किंवा हे मला फारच मी कन्व्हिन्स नाही आहे किंवा हा मुद्दा म्हणायचा आहे ना, ओके फर्स्ट क्लास. पण चर्चा वगैरे होतात तेव्हा त्या टेक्निकल असतात, म्हणजे त्या चर्चेमध्ये कथावस्तू म्हणून चर्चेचा काही स्कोप नाही एकदा ते नाटक करायला घेतल्यानंतर. आणि मग त्या टेक्निकल असतात चर्चा, जनरली कसा सीन होतोय, काय होतोय. मी ते लेखक म्हणून मी जेव्हा दुसऱ्यासाठी लिहितो तेव्हा मला ते डिस्टिंक्टिव्हली वेगळं ठेवता येतं. डिरेक्टर म्हणून, लेखक म्हणून आहे म्हणून मी अजिबात कशात काही पडत नाही, डोक्याला ताप नाही. नट म्हणून सगळ्यात सेफ असतं, कारण ज्याचं मला याचे पैसेच मिळणार नाही त्यावर कशा एनर्जी घालवा.
आणि दुसरी गोष्ट त्या लेखकाने लिहिलं ना, त्यानं काढला ना जीव एवढा, तर फार फार तर चर्चा होईल आणि ती अशी मायन्यूट याच्यासाठी असते ती. आणि ते फार म्हणजे हे वाक्यानंतर हे काही आधी किंवा हा बाबा ही लय मला अशी मिळेल किंवा हा शब्द योग्य वाटत नाही आहे, याच्यापेक्षा हा शब्द असायला हवा, थोडंसं ते मला हा व्याकरण नाझी म्हणतो वगैरे, ते माझी जबाबदारी आहे. चुकीचं मराठी नाही बोलून मदत केली आणि मदत नाही 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 ते नेहमी जाते माझी मदत मराठी सिरियल मध्ये ते नेहमी माझी मदत करते. तुझ्या प्रश्नाचं मी थोडक्यात उत्तर देतो की मला या बाबतीत मी खूप लकी आहे की सगळे कलाकार खूप इमर्सिव्हली काम करतात. जसं दादा म्हणाला, मला आठवतं आमचं पहिलं नरेशन झालं किती, म्हणजे त्याने ते ऍक्टर म्हणून ते बघितलं, त्याच्या डोक्यात केलं, पण त्याने मला आठवत आहे की 2-3 गोष्टी सांगितल्या होत्या की ह्या मला असं वाटतं की याचा तू विचार कर. त्याने कधीच असं लादलं नाही माझ्यावर की हे करून आण जर तुला नाटक करायचं असेल तर, असं न करता त्याला त्याचा कोर कळला होता. त्याचं म्हणणं होतं की माझ्या ह्या गोष्टी वाटत्या विचार कर. आणि त्या प्रोसेसमध्ये पण मला आठवतं की सुरुवातीच्या काही सीनला, काही फोन कॉलच्या सीनला नंतर आम्ही ते चेंजेस केले जे तो म्हणाला होता, बिकॉज अगेन त्याचा हा अप्रोच कधीच नव्हता की मला काय वाटतं, जे तो म्हणतोय ही रिली मीन इट, की ते नाटकाच्या अनुषंगानेच की बघ तुला असं म्हणायचं आहे तर मग ह्या मुद्द्यांचे हे प्रश्न पडू शकतात, याच्यावर उत्तर शोध. सेम गोज विथ ताई आणि सेम गोज मला आठवतं क्षितिजचं पण. आत्ता आम्ही काही दिवसांना जेव्हा शेवटचा सीन म्हणजे 15-20 दिवसांपूर्वी डिझाईन करायला घेतला ब्लॉग, तेव्हा तो असा खूप ना सेटवर असा होता की हा करतो. तर मी त्याला विचारलं काय आलं, तुला काय रे मला ना हे पटत नाही जे मी करतोय, तर मला हा अप्रोच नाही पटत. ते म्हटल्यानंतर आम्ही मला वाटतं दादा पण होता तिकडे, आम्ही एक 10-15 मिनिटं बसलो, त्याच्यावर एक छान डिस्कशन झालं आणि अख्खा सीनचा अप्रोच तो त्याच्या कन्व्हिन्स नसल्यामुळे चेंज झाला की अरे हे खरंही असं असायला हवं. आणि मी स्वतः खूप खुश झालो त्याला मी येऊन असा सुटकेचा जीव टाकून की अरे हे बरं झालं तू बोललाच नाही, तर मला ना ते काहीतरी वाटत होतं, काहीतरी राहतंय आत्ता ते मला खूप परिपूर्ण झाल्यासारखं वाटतं. सो काय क्षितिज पण दिग्दर्शक आहे, दादा पण स्वतः लेखक दिग्दर्शक आहे. जरी ते अभिनेता म्हणून काम करत असले तरी त्यांचं एक सबकॉन्शियसली गोष्टी चालू राहतात, त्यांना ते पटत नाही. आणि हे खूप म्हणतात की जे उत्तम लेखक आहेत ते खूप उत्तम अभिनेते असू शकतात. सो दादाच्या बाबतीत हे खरं आहे, इव्हन इन टर्म्स ऑफ क्षितिज ऑल्सो. त्याला पण मी आता म्हटलं की तू लिखाण सुरू करतो, का नाही करत लिखाण, कारण की तो स्वतः उत्तम, त्याच्यात ते इन्स्टिंक्ट आहे रायटरचं. पण आता जसं म्हणाला की दिग्दर्शक दोघंही लेखक आणि दिग्दर्शक आहेत, क्षितिजला मला विचारायचं म्हणजे सरांनी आता सांगितलंच की स्वतः लेखक दिग्दर्शक असल्यामुळे हा मुद्दा जर कम्प्लीट करतो, कारण हे असं होतं की जिथे चर्चेची घुसळण खूप आहे ना, तर तिथे स्क्रिप्टची गरज जेव्हा असेल त्याचं जेवढं मंथन होईल ना तेच प्रोजेक्ट सक्सेसफुल होतं. त्याच्यात डिबेटच नाही, चर्चाच नाही वगैरे, त्याला फार काय नसतं काही. तुम्हाला विचारलं कारण तुम्ही स्वतः लेखक दिग्दर्शक आहात, एवढे वर्ष काम केलंय म्हटल्यावर ते आपोआप होतच ना की अरे हे असं नाही, असं असायला हवं, असं नाही असं असावं, किंवा अरे ह्या गोष्टी मिस होत आहेत किंवा हे राहतंय, याचं कारण काय, याचं लॉजिक आलं पाहिजे, किंवा हे असं केलं तर असं होईल का, किंवा ह्याचं हे व्हायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये ते नाही हे केल्याशिवाय मी उद्या येतच नाही असं नाही. शेवटी तो जो प्रॉडक्ट आहे मी आपलं सुचवण्याचं काम करीन. आणि दुसरी गोष्ट अशी असते की मी माझ्या पद्धतीनं जे करतो ते मी करतोच, पण मी वेगळं समोरच्या दिग्दर्शकाला हवं तसं केलं तर वेगळं काम मी करण्याचं काही कारणच नाही ना. वेगळं काही करायचं असेल तर ते त्या नेव्हिगेशनच करता आलं पाहिजे. आणि जितक्यात आणि अशी खूप अभावानं स्क्रिप्ट्स असतात की याच्यावर चर्चा डिमांड करते, आणि जेव्हा अशा हमरी तुमरीवर चर्चा होऊन किंवा ज्याच्यामध्ये घर्षण असतं सतत, तेव्हाच त्याचा निचोड जो आहे ना तो सर्वंकष निघतो, ही संधी राहते त्या चर्चेला. याला जोडूनच क्षितिज तुला विचारेन की दिग्दर्शक म्हणून किती डोकावतो तुझ्यातला अभिनय करताना, कारण की तू पण प्रायोगिक नाटकांचा दिग्दर्शक आहेस आणि आता तू व्यावसायिक नाटकामध्ये अभिनेता म्हणून आहेस. तर जसं आता ह्या दोघांनी ते मुद्दे सांगितले, तर तुझ्या बाबतीत ते कितपत होत होतं आणि झाल्यानंतर तू त्याच्यातनं कसा मग मार्ग काढत होतास की सॉर्टेड होतास? मला ना नुकतंच हे अनुभवायला मिळालं, शूटिंग करत असताना कधीच तो डिरेक्टर डोकावत नाही, नाटक करत असताना तो बऱ्यापैकी डोकावतो. हे मलाही नुकतंच आता हे नाटक करतानाच जाणवलं, कारण मी पण अभिनय नाटकात असा खरंच खूप दिवसांनी केला आणि उकल झाली मला अचानक. पण तो थांबवता सुद्धा येतो, पण तो रेस्टलेस असतो निश्चित. खूप वेळेला गोष्टी सुचत असतात, पण तत्वतः हे क्लिअर असल्यामुळे की आपण ऍक्टर म्हणून परावलंबी आहोत आणि आपण त्या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये खूप आपली श्रेणी खूप खाली आहे त्या अर्थी. म्हणजे आपण ते लमाण ही जी व्याख्या आहे
ती मला त्याचं उदाहरण द्यावं असं वाटतं. ते योग्य आहे अतिशय की फायनली मी ते माझा क्रिएटर ते प्रेक्षक ओझं वाहणार, त्यात माझं काहीतरी सोलफुली ते ओझं कसं वाहता येईल याचा विचार करत. तर अनेक वेळा आम्ही चर्चा, आर्ग्युमेंट असं बरंच काय काय केलं, पण फायनली म्हणजे तोही सांगेल की कायम म्हणणं हे असायचं की ओके हे सगळे म्हणून बघितलं, मतभेद आहेत, मग तुला काय हवं ते सांग. कारण दिग्दर्शक म्हणून मी हेही जाणतो की एक्झॅक्टली आपल्याला काय हवं हे समोरच्याला कधीच कळत नसतं. त्याला कायम त्याचं एक नरेटिव्ह असतं जे तो फॉलो करत असतो. त्यामुळे शेवटी फॉलो द लीडर हाच खेळ आहे कुठलंही काम करताना ऍक्टर म्हणून. पण डोक्यावर यायला बरेच झालं ते, कारण आणि इथे हे पण होऊ शकतं, हे पण होऊ शकतं, शक्यता अनलिमिटेड आहे आणि आपण एक्सप्लोरेटिव्ह असू जर त्या बाबतीत तर त्या सतत डोक्यावर राहतातच. पण थँकफुली तो म्हणलं काय की कम्फर्टेबल तरी का गेलं की आम्ही दोघेही एका अर्थी एका वयाचे आणि एकांकिका आणि हे सगळं संपवून मग काम सुरू केलेलं असल्यामुळे मोर ऑर लेस आम्हाला इफेक्ट काय साधायचं हे सिमिलर आहे. सेम नाही असू शकत कधीच, सिमिलर तरी आहे. पण ते शिवाय पुणे मुंबई हा एक वेगळा फरक पडतो, 100% फरक. मला आठवते आम्ही एकांकिका करताना आम्हाला मुंबईची नाटकं आवडायची नाही. आम्हाला वाटायचं हे काय अति स्टाईलाइज्ड आहे, विचित्र आहे. मुंबई मंडळींना काय आमची नाटकं आवडायची नाही, ते फार लोकी वाटायची त्यांना. आणि मग जसं त्यातनं आम्ही मोठे झालो आणि आम्ही मित्र झालो तेव्हा एकमेकांचे फॉर्म समजून घेत मग तो संगम झाला सगळा. आणि आता एकूण एक बरोबर एकच आहे ती व्हॅल्यू. आता शिल्पाताई, नाटक करताना एखाद्या कलाकाराला टीव्ही पासून मिळालेली लोकप्रियता असते किंवा सिनेमाच्या पडद्यावरची लोकप्रियता असते, आज नाटक करताना त्याचा फायदा प्रेक्षकांच्या संख्येवर होतो का? त्याचा विचार निर्माते किंवा कलाकार करतात का? काय होतं की एखादी गोष्ट म्हणजे सप्लाय डिक्रीजेस डिमांड इन्क्रीजेस असं कदाचित. पण क्षितिजने खूप अगदी ॲप्ट आणि सुंदर शब्द वापरला, नाटकाशी प्रतारणा नाही करतायत. त्यामुळे तसं नाटक मिळाल्याशिवाय करायचं नाही हे करता करता आणि जुळून यावं लागतं. ऋषिकेश म्हणाला तसं शूटिंगच्या आधी 2-2.5 तास म्हणजे हे झालं माझ्यासमोर, 7 वाजता तालीम करूया, 9च्या शिफ्टला जाऊया वगैरे, असं नव्हतं करायचं. असं करता करता फार मोजकं काम माझं झालेलं आहे तिन्ही माध्यमांमध्ये. पण जे झालं ते देवाच्या कृपेनं थोडं का होईना लक्षात राहण्यासारखं झालं. अनेक प्रेक्षक येऊन आता मागे जेव्हा सांगतात, म्हणजे नाटक घेताना हा सगळा विचार आपण नाही करत की लोकांना याबद्दल काय वाटेल, त्या माझ्या ह्याच्यात बसतंय की नाही, हे होतंय की नाही, ते कसं वाटतंय. बरं आपण बापरे पहिला प्रयोग याच्यातच आता सेट आमचा लागेल, 5 सेट वेळेत लागतील की नाही यावरच माझा विश्वास नव्हता. शेवटी यांनी एकदा मला सांगितलं की अगं ते जे करतायत त्यांनी असं अनेक गोष्टी केलेल्या आहेत वगैरे वगैरे. हे सगळं नॅरेटिव्ह डोक्यात चालू असतं. आणि मग प्रयोगानंतर जेव्हा लोक ह्याची स्तुती ह्याची हे करून झाल्यावर मला सांगतात की खूप वर्ष आम्ही वाट पाहिली तुम्ही परत रंगभूमीवर येण्याची, तेव्हा मला असं वाटलं की काय केलं आपण टू डिझर्व दिस. सो आय थिंक आय एम व्हेरी लकी. नाही पण हे अगदी खरं आहे की ही कॉमन मोस्ट प्रतिक्रिया आहे नाटक पाहिल्यावर माणसांची की तिच्या समोर परोक्ष ही आमच्याशी बोलताना सुद्धा मंडळी हेच बोलतात की शिल्पा तुळसकरांना ह्या रोलमध्ये आम्ही कधी इमॅजिनच केलेलं नाही. तर म्हणून आम्ही ते सांगणंही टाळतो बरेच वेळेला बोलताना, कारण ते नाटक पाहिल्यावरच कळण्याची आणि अनुभवण्याची गोष्ट, कारण खरेच मजेदार गोष्ट आहे ती. कारण आणि द व्हेरी रिझन, आता नटी म्हणून तर काय ती एस्टॅब्लिश्ड आहे, विश्वास ठेवावा अशीच आहे, यात काही शंकाच नाही. पण म्हणूनच तर ते वाचल्यावर नाटक कधीच माझ्या तर मनात नसतं शिल्पाताई, निश्चित नसतं, म्हणजे मान्यच करतोय, कारण वाटलंच नसतं की ती स्वीकारेल आणि ती कशी करेल. पण ते जे जुळून आलंय सगळं ते काहीतरी मॅजिकल आहे. आणि ही कॉमन प्रतिक्रिया आहे लोकांची की अरे त्या काय म्हणजे वेगळंच काम काहीतरी आणि असं कधी इमॅजिनच केलं नव्हतं. सो तिने तिचं पण आपली म्हणजे आपल्या नकळत जी प्रतिमा तयार होत असते ऍक्टर म्हणून, सो तिची पण जी एक आहे जे आपण प्रेक्षक म्हणून मानतो ती तिने तोडली आहे आपल्या नजरेत. तुझ्या प्रश्नाचा ऍक्च्युली जो होता की त्या प्रसिद्धीचा इकडं उपयोग होतो का नाही, अरे खरं त्याचं साधं एका वाक्यात उत्तर आहे, तिकडं काय केलं त्याच्यावर ते ठरणार ना. तर ते उत्तमच केलं असेल तर इकडे होणारच फायदा.
त्याच्यावर आहे ना की माध्यमात केलं वगैरे ते लोकांना किती आवडले तर फायदा होण्यासाठी इथं बघायला येणार. तो सुद्धा एंट्रीला टाळ्याच घेते रे ती. उत्तमच गोष्ट आहे. आणि त्याचंही क्रेडिट आहे ते संजयचं. म्हणजे मी नसते बघू शकले हे. कुठली आता भक्तीताई होत्या, भक्ती बर्वे नामदार, त्या म्हणायच्या की कुठलाही रोल असू दे तो आपल्याला सूट होतो नाही होत काही, पण प्रत्येक अभिनेत्रीला प्रत्येक नटाला हे वाटतंच की हा मला मिळायला हवा होता. त्याचबरोबर हेही वाटतं एखादं कॅरेक्टर पाहिलं आणि एखाद्या अभिनेत्रीचं पोर्ट्रेयल पाहिलं त्या कॅरेक्टरचं, तर फार कमी लोकांविषयी मला असं वाटलंय की आपल्याला नेहमी हा विचार आमचा सबकॉन्शियसली होणार की मी हे काय कसं केलं असतं. असं मला जर ही संधी मला मिळाली असती तर मी काय हाऊ वुड आय पोर्ट्रे. तर काही लोकांविषयी असं वाटतं की नाही, देर इज ओनली हीच एक पद्धत आहे हे करण्याची. तर याबाबत या रोलविषयी प्रत्येक अभिनेत्रीला असं वाटेल की अरे वा, हे मी केलं असतं तर मी कसं केलं असतं. आणि मग एक तर म्हणून नशिबानं मी म्हणते, कारण मीही माझ्या छोट्या बुद्धीने विचार केलाच की बापरे हे जमेल का, त्यात मी कशी दिसेल, काय असेल त्याचा वेगळेपणा. पण अगदी घिसापिटा जबाब की माझ्या या कॅरेक्टरचं या गोष्टीला कॉन्ट्रीब्युशन काय आहे ते मी त्याच्याकडून क्लिअर करून घेते. तर तो म्हणाला तुझ्या लक्षात येते का प्रत्येक गोष्ट ही, प्रत्येक वाक्य, प्रत्येक थॉट हा या कॅरेक्टरविषयी भोवती फिरतो. ते महत्वाचं आहे. कॉन्ट्रीब्युशन ऑफ द कॅरेक्टर टू द स्टोरी. त्या पात्राचं त्या गोष्टीला काय कॉन्ट्रीब्युशन आहे ना की मी काय पात्र नसेल तर नाटक गोष्टी. आणि हे मग ते कुणीही केलं तरी ते तितकंच शाईन झालं असतं असं उलट माझं म्हणणं. तर त्या लेखणीत तसं उतरलंय. जसे नाटकाचे 2 अंक संपल्यानंतर तिसरा अंक जो सुरू होतो, जो प्रेक्षक ड्रीमच्या बाहेर रांगा लागतात, अनेक किस्से घडतात, त्याविषयी थोडं सांगा ना प्रत्येकाने काय काय सध्या मी माझ्यापासून सुरुवात करते आणि मग पास ऑन करते. हेच पुन्हा जेव्हा होतं की मला हे खरंच सांगते अपेक्षित नव्हतं की तुम्ही आहात म्हणून आम्ही आलो, आम्ही अमेरिकेहून आलो, आम्ही 20 वर्षांनी नाटक पाहिलं, ह्याच्यासाठी तेवढं माझं रंगभूमीला योगदान नाही आहे, मी खरंच सांगते. पण हे प्रेम आहे प्रेक्षकांचं आणि आम्ही ह्याच्यासाठी जगतो. बाकी पोटापाण्याचं खूप रोल्स करून मी म्हटलं तसं पैसे मिळतात, उत्तम मिळतात, आणि दर्जेदार काम एका दर्जेदार टीम बरोबर करायला तुम्हाला मिळणं ह्याच्यासाठी तुमची पुण्याई लागते पूर्वजन्मीची. आणि मग प्रेक्षकांनी हे येऊन सांगणं, फक्त फोटो काढून जात नाही आहेत, भारावलेले प्रेक्षक बघणं. आणि आता आम्ही फुल हाऊस पण बघू असं मला वाटतं. तर हे खूप महत्त्वाचं आहे. आणि शहारा येतो अंगावर, थांबतो, आम्ही कर्टन कॉल घेतो. या दोघांचं म्हणणं कर्टन कॉल घ्यायचा नाही. एक ती इमेज ब्रेक होते, पूर्ण जे चित्र मनात उभं राहिलेलं असतं. पण मला खूप मोहही पडतो. आणि या लोकांचं काम प्रेक्षकांना कळलं पाहिजे लेखक दिग्दर्शक कोण आहे, बॅकस्टेजवाले कोण आहेत, ज्यांच्यावर हे नक्क नाटक चालतं आहे किंवा कसं काय उभं राहत आहे. सो खूप भारावून टाकणाऱ्या प्रतिक्रिया आता मला. आणि बाकी इतर मुलीबाळी येतातच. माझ्याशी का नाही बोलत नाही, पण मी आता पूर्णपणे माझ्या मनाने या नाटकातच इन्व्हेस्टेड आहे फक्त. त्यामुळे मी आवर्जून त्या प्रतिक्रियांसाठी थांबतो नंतर येणाऱ्या. मला ते आता सगळं त्याचा रस हवाय, त्याचा नाटक सादर करण्याचा, त्याच्यानंतरच्या प्रतिक्रियांचा. कोणाला नाही आवडलं तर त्याचाही, आवडेल तर त्याचाही. प्रत्येक माणसाशी मी आवर्जून त्याला जेवढ्या वेळ हवं तेवढ्या वेळ मी बोलतो आहे. नंतर इंस्टाग्रामवर मेसेज येतात त्याला रिप्लाय करतो आहे. काय एखादी प्रतिक्रिया सांग तुला आवडली असेल. सांग एखादी. नाव न घेता मी सांगतो. मात्र खूप आत्ता ही सुरू करायच्या आधी मी संजयशी आत्ता बोलत होतो. परवाच्या कल्याणच्या दीनानाथच्या पार्ल्याच्या प्रयोगानंतर ती लिटमस टेस्ट होती. स्पेक्ट्रम ऑफ ऑडियन्स होता त्या दिवशी. माझे कुटुंब, ते मित्र, ते समीक्षक मित्र, ते पत्रकार मित्र, म्हणजे या सगळ्यांना एकत्र खुश करणं शक्य नाही असा प्रेक्षक वर्ग आलेला आणि सामान्य प्रेक्षक जे ऍड बघून तिकीट काढून आले असे. तर माझ्या काही मैत्रिणी, काही मित्र असे आले होते. तर त्यातली एक मैत्रीण मला ग्रीन रूम मध्ये येऊन तिने घट्ट मिठी मारली आणि ती अशी भरून आलं होतं तिला. आणि ना आता परत मला सांगायचं नाहीये कॉन्टेक्स्ट, पण प्रतिक्रिया समजून घ्या. नंतर मी तुझ्याशी बोलते नंतर असं म्हणून ती तशीच भरून आलं होतं, ती निघून गेली. 2 दिवस काही बोलली नाही ती. मी तिला काल मेसेज केला की म्हणलं अगं तुला वेळ होईल, इच्छा होईल तसं मला तुझी प्रतिक्रिया हवी आहे.
आणि मी संजयने मला विचारलं की तिला कसं वाटलं, म्हटलं बहुतेक काय आवडलेलं नाही तिला, काही बोलते बोलते म्हणून निघून गेली ती. आणि काल तिची मला मोठी व्हॉइस नोट आली ज्यात ती म्हणाली की मी प्रचंड ओव्हरवेल्म झाले होते ते सगळं पाहताना आणि प्रसंगी प्रचंड हसले सुद्धा नाटकवर. आय कॅनॉट, मी खूप काळाने मी इतकं वेवी नाट्यमय नाटक पाहिलं स्टेजवर. तिचं स्वतः व्यावसायिक नाटक चालू आहे, करते, ती नाटकातली मुलगी आहे. ती म्हणजे पण मी खूप काळाने असा नाट्यानुभव घेतला. आणि म्हणाले की माझी एक मैत्रीण पण अचानक प्रयोगाला आली होती आणि आम्ही गेले 3-4 वर्ष एकमेकींशी बोलत नाही काही कारणाने, आणि तुमच्या नाटकातलं हे जे अमुक वाक्य आहे, जे शेवटचं वाक्य नाटकातलं, तर ती म्हणली त्यांनी आम्ही दोघी इतक्या ओव्हरवेल्म झालो आणि आमचा नव्याने पुन्हा रिबिल्ड करण्याचा प्रवास सुरू झाला. आम्ही रात्री एकमेकींची फोनवर खूप वेळ बोललो. आम्ही म्हटलो की मला तुझा हात धरावा असं वाटत होता ते वाक्य ऐकल्यावर. असं कालच घडलेलं आहे. सो ही एक प्रतिक्रिया आहे. असे अनेक लोक वेगळ्या गोष्टी घेऊन येतात. आणि मला ही काय गंमत वाटते की आपण नाटकात कुठल्या तरी एका प्रत्येकाला रिलेटिव्ह अशा धाग्याविषयी बोलत असतो आणि तो प्रत्येक जण आपली स्टोरी आहे म्हणून ऐकतो आणि नंतर तशी प्रतिक्रिया देतो. सो माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि सगळेजण वेगळी प्रतिक्रिया देतात. दादाचा एक अनुभव येतो पुण्याच्या पहिल्याच प्रयोगाचा. प्रेक्षक तुला भेटायला आले कोठवले. आता याच्यामध्ये मी ते बापाची भूमिका करतो आहे. बाप आणि मुलाच्या नात्याविषयी एरवी फार बोललं जात नाही कुठल्या स्क्रिप्टमध्ये किंवा काय असतं ते, पण हे स्पेसिफिकली ते कुठल्याही नात्याला रिलेटेबलच आहे. पण विशेष करून बाप आणि मुलाच्या नात्याबद्दलचं आहे स्पेसिफिक या नाटकात. तर हे माहितीच आहे की साधारणतः 50 जे बाप आहेत 50-60चे वगैरे, त्यांच्यासाठी हा इमोशनल कॅच या नाटकात जबरदस्त आहे. पण इतकं हे माहिती नव्हतं की तरुण वर्ग जो आहे तोही इतक्या पद्धतीनं असा रिॲक्ट होईल किंवा काय. तर पहिल्याच प्रयोगाला पुण्याच्या एक तरुण आला आणि त्याला काही फार असं व्यक्त होता येत नव्हतं. तो बघत उभा होता आणि ते म्हणाले की मी स्पीचलेस आहे. तर लोक होते म्हणून कदाचित बोलता आलं नसेल. काही लोक दुसरे लोक भेटेपर्यंत तो ओक्साबोक्षी रडा लागला. म्हटलं माझ्या वडिलांची मला इतकी आठवण येते. आणि मग त्याला पाणी बिणी देऊन म्हणजे त्याला कम्प्लिटली त्याचं वेंट आउट करण्यासाठी त्याला थोडासा वेळ द्यावा लागला. ते लोक आपापल्या आयुष्याचं, आपल्या नात्याचं, आपल्या कुटुंबियांचं, त्यांना त्याचं रिलेट होणं आणि तो एक रिग्रेटचा पॉईंट असतो किंवा जे व्यक्त व्हावं असं वाटतं ते एक्झॅक्टली पोचतं. जनरली मला आता मिळालेल्या सगळ्या तरुणांच्या रिॲक्शनमध्ये आहे की एक कलावंत मित्र असे एरवी काय पण काय वैयक्तिक आयुष्याबद्दल फार बोलतोच असं नाही आहे काय. ती त्यानं येऊन तो फक्त 2 मिनिटं घट्ट मिठी मारून उभा होता. त्याला काही म्हणजे शब्दात काही तो म्हटला की मला म्हणजे त्याच्या वडिलांच्या विषयी वगैरे तसं काय काहीच न बोलता तो मान हलवून मला आई म्हणायची ते म्हणजे आणि गेला. म्हणजे काय शब्द सुद्धा कोणी लावा त्याला तोंडात आला नाही. आणि इनफॅक्ट जे तरुण म्हणजे माझ्यापेक्षा म्हणजे आता 30शीतले वगैरे जे 25-30शीतले जे मित्रमंडळी आहेत त्याचे फक्त बघत राहून म्हणजे व्यक्त होण्यासाठी कुठल्या शब्दात व्यक्त होऊ. मला एका तरुणानं हे मित्रानं सांगितलं की अरे आमच्या म्हणजे माझ्या सगळ्या माहितीतल्या साधारणतः एक म्हणजे 20 मित्र आहेत त्यापैकी 19 जणांचं हे आहेच. एखादाच असा आहे तो म्हटला मला थोडला आज मी घरी गेलो करणार आहे बाबांना फोन. येस. आणि हे असं जेव्हा होतं ना त्या प्रतिक्रिया आणि हे असं होतं की ठीक आहे म्हणजे आपण ज्यासाठी अट्टास केला आहे किंवा आहे ते पोचते. किंवा बऱ्याच वेळेला असं होतं तुम्हाला कल्पना पण नसते काय कसं कुठे कोणाचं काय अभिप्रेत होईल किंवा लोक कशाचे आभार मानतील, कशाची कृतज्ञता व्यक्त करतील. नॉर्मल काय नाटक समजा नाही आवडलं किंवा हां ठीक आहे छान आहे उत्तम काम किंवा काय वगैरे हे तर आपण गृहीत धरलेलंच असतं काय ते. पण ते प्रेक्षक लोकांना ती क्रेज आहे. आम्ही प्रत्यक्ष आम्ही टी व्हीवर बघितलं होतो, सिनेमात बघितलं होतं, प्रत्यक्ष काय बघायला आम्हाला तुम्हाला बघायला मिळालं तेवढ्यासाठी आम्ही आलो असं एक म्हणणाऱ्यांचा एक वर्ग असतो.
काही अगदी असतात वेगळे लोक की फोटो काढायला मिळावं म्हणून नाटक बघावं लागले, काही का त्या निमित्तानं तरी भेटता येईल वगैरे. पण जनरली नाटक प्रेक्षकांचा प्रतिसाद अत्यंत अप्रतिम आहे. किंवा एक आपल्याला एक हे असतं, नट म्हणून मुळात आधी नाटक आवडले का नाही, आपलं काम पुरेसं व्यवस्थित झालंय का, योग्य वाटतंय का नाही, आपण भ्रमनिरास तर नाही केला ना नट म्हणून, या भीतीतच असतो नट. त्या ऍक्च्युली त्यांचं वेगळ्याच दिशेचं जेव्हा मत असताना या नाटकामुळे काय झालं आणि हे मग त्या प्रत्येकाचा जो कोणी भेटला ना तो त्याची इमोशनल काहीतरी एक गोष्ट सांगून जातो गेलाय. आणि तर ते मग असं होतं की निर्मात्याने जो एवढा अवाढव्य खर्च करून ठेवलाय त्याचं काहीतरी चीज हे मोठ्या प्रमाणात आहे ते. कारण तो वेडेपणा करणारे असे लोक पण लागतात ना, नाहीतर ते काही होत नाही, तसं शक्य नाही आहे ते. मगापासून सेटचा उल्लेख केला, तो अमुकचं नाव सांगितलं प्रकाश, सेट कोणी केलं आणि त्याविषयी? हे बघ, संदेश बेंद्रे यांनी सेट केलेला आहे. नाटक जेव्हा वाचलं तेव्हा हे असं काहीतरी हा एवढा घाट घातला असेल याची काही कल्पना नव्हती. तेव्हा डिझाईन झालं तर मी त्याला म्हणत होतो की 5 कोटीचं नाटक दिसते. प्रत्येक सेट वेगवेगळा. एका पॉइंटला मी त्याला म्हणजे क्षितिजला म्हटलंही की 2 तास नुसता सेट दाखवण्यासाठी तिकीट काढून लोकांना बोलवता येत नाही. पण ते मात्र मी भरतभाई आणि प्रवीण भोसले, मला पहिला असा अनुभव हा आहे की नाटक काय आहे, मराठी माणूस राकड देशा कणखर देशात दगडांच्या देशात, सतत गरिबी, पैसेच नाही, रडायचं एक, आणि जेमतेम लोकांची आहे समज. आपण एक 4 चांगले शब्द बोलून जरासं एक काही सजेस्टिव्ह दाखवली की ही भपकेदार श्रीमंती दाखवता येते वगैरे, ह्याच्यावरच सगळी इतकी वर्ष चाललेलं असतं. तर ह्या अमुक एका गोष्टीला दृश्य माध्यमात नाटक उत्तम लिहिले, अभिनय चांगला करतायत लोक वगैरे, पण त्याच्या पलीकडे जाऊन नाटकाची इमेजरी उत्कृष्ट घरी घेऊन लोकांनी गेलं पाहिजे असं निर्मात्याला वाटल्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही ना. तुम्ही मस्त शब्दांचा स्वर्ग उभा कराल आणि महाल वगैरे सगळे उभे कराल वगैरे, त्याचं काहीतरी प्रारूप थोडंसं तरी काहीतरी. तर हे सगळं करण्यासाठी निर्मात्याचं कन्व्हिक्शन लागतं की नाही काय वाटेल ते झालं तरी हे मी सेटला टाळ्या घेणार. पूर्वी बाबुराव पेंढारकर रंगवलेल्या पडद्याला टाळी जशी घ्यायची तसं सेटला टाळी आली पाहिजे. हे सगळे तुम्हाला बर्फ पाडून दाखवतो, ढग दाखवतो, नद्या दाखवतो, काश्मीर दाखवतो, सगळं दाखवतो. आणि ते आता ते काय आहे की ते प्रवीण भोसले तर ते तज्ज्ञ आहे. तर तो असा त्या सेटचं इंजिनिअरिंग हे सरसकट आपल्याला नाटकात मराठीत तरी आपण ब्रॉडवेचं आणि हे वगैरे सगळं पाहतो. एरवी नुसत्या गप्पा मारे, अरे काय कमाल आणि वगैरे. इथं करायची वेळ तर करायला नको का, ते करणार का, ते करणारे आहेत. आणि ते करणारे आहेत म्हटलं त्याला तेवढे कष्टही आहेत, मग त्याला तेवढा खर्चही आहे. पैशाचं काय नाटक नाही करतायत ते. एव्हाना त्या सेटच्या खर्चामध्ये दुसऱ्या कुठल्या तरी दिग्दर्शक 3 नाटकं उभी राहतील. प्रोडक्शन कॉस्ट हो नाही, फॅक्ट आहे. कोण नाटकासाठी एवढा खर्च का कोण करेल. म्हणजे इतकं स्पेक्टॅक्युलर दिसलं पाहिजे. आणि मुळात प्रेक्षकांनी नाटक बघितल्यानंतर बाकी सगळं चांगलं आहे पण दरिद्री सेट होता यांचा काय ठीक आहे किंवा समजून घेतला आम्ही, त्याच्यावर कशाला. त्यांना चांगलाच्या चांगला अप्रतिम सेट आणि सेट बघायला पण. कारण भेटणारे लोक आम्ही नेहमी मजेत म्हणतोही किंवा हे असं होतंही की आम्हाला आमचं कामाबद्दल सांग नेपथ्य तुम्हाला सांगतो आम्ही सगळे आम्हाला भीती येते या नाटकाविषयी. पहिलं नेपथ्याचं सगळं बोलणं आणि मग हा तुमचे काम प्रयोग छान झाला. तर ते संदेश बेंद्रेच्या डिझाईनचा भाग आहे, अमुक फडकेच्या लाइटिंगचा भाग आहे आणि त्याहीपेक्षा निर्मात्यांचा औदार्याचा भाग आहे. किंवा औदार्य पण म्हणणार नाही, धाडस. कारण काही पैसे उगत पडलेले नाहीत की म्हणजे सफरचंद नाटकात नुसती लाकडी सफरचंद लावली होती तसे काही नोटांच्या गड्ड्या नाही आहेत की लावा किंवा काय. वृत्ती ते धाडस पाहिजे की नाही काय वाटतं झालं तरी हा काय होतं मी करणार, कुठला इफेक्ट पाहिजे आहे. आणि प्रत्येक हे त्याला मजेत म्हणते की अरे प्रत्येक सीनचा एक सेट हा अख्ख्या नाटकाचा सेट आहे. या 6 नाटकांचे वेगवेगळे सेट्स असतात आणि ते तेवढ्या वेळात पटकन ते चेंज होणं म्हणजे त्याला ते इंजिनिअरिंग आलं. मग त्याला टीम जास्त आली. प्रत्येक टीम म्हणजे एरवी 4-5 सेटचे लोक असतात, तर 8-10 लोक असतात. एवढा बारदाना सांभाळणं मराठी व्यावसायिक नाटकासाठी इम्पॉसिबल आहे. कारण हे मी दिग्दर्शक म्हणून सुद्धा बघतो
फक्त ते निर्माता काय करू पाहतो आहे त्याच्यावर माझं बारीक लक्ष प्रत्येक प्रोसेसमध्ये होतं. बरं, एरवी नाटकाला किती बाबा स्पॉट्स लागतात, इथे नॉर्मल नाटकापेक्षा 2.25 पट वगैरे संख्या आहे स्पॉट्सची आणि ह्याची त्याची. असा सहजासहजी कोण खर्च करायला तयार नसतं. आणि मग तो रिकव्हर कधी होणार आणि काय वगैरे हा प्रश्न नाही आहे. मी आत्ता जास्त उत्कृष्ट लोकांना दाखवलं तर मी आय विल कंपेल देम टू वॉच. कसे येत नाहीत बघतो पुन्हा येतील बघायला आणि कसे येत नाहीत बघतोच. त्याला जी खुमखुमी लागते ना धाडस आणि ते तेवढे वेळेसर आहेत ते. आणि नुसते पैसे असले म्हणजे श्रीमंत नसतो माणूस. की तुमची क्रिएटिव्ह हे पाहिजे, मर्दुमकी पाहिजे की ते बघू आपण काय करायचं ते. आणि ते खरं या नाटकाचं मला म्हणजे नाटक एरवी होतच राहतं, पण हे नाटक वेगळे पण कशात आहे ते त्याचं पण वेगळेपण आहे ते. आणि ते खूप प्रॉमिनंटली आहे, ते प्रॉमिनन्स आहे त्याचा, त्या वेगळेपणाचा. आणि त्याच्यासाठी सुद्धा लोक बघायला येणार याची खात्री आहे. कारण वर्ड ऑफ माउथ जाताना ते एक पण प्रेक्षक असा नाही की जो सेट आणि लाईट्सचा उल्लेख करून जात नाही. एक पण नाहीये प्रेक्षक. एरवी अन्य 4 गोष्टींबद्दल बोलायचं विसरेल तो. लोक सांगता नाही, मला नंतर ज्यांनी सांगितलं किंवा समजा एक जण दुसऱ्याला सांगतो, तो म्हणतो ना अरे ऐकलं तुझ्या नाटकाबद्दल, तुझ्या नाटक सेट फार भारी आहेत रे. तो आमच्याबद्दल फार नंतर कधीतरी बोलतो. हे सुद्धा महत्वाचं आहे ना की नाही या नाटकाचा सेट बघायला जायचा असा आहे प्रेक्षक आणि तो येतो तिकीट काढून. तर 500 रुपयाचं तिकीट काढायला सेट डिझायनिंग कंपेल करणं ही मराठी व्यावसायिक नाटकासाठी अतिशय आश्वासक आणि म्हणजे काय म्हणूया त्याला स्पृहणीय गोष्ट आहे. त्यामुळे त्या मी निर्मात्यांचं विशेष कौतुक रोज करतो रोज. शिल्पा मॅडम, मगाशी 2दा उल्लेख झाला मालिकेबद्दल. म्हणजे तुम्ही जसं म्हणाल तसं की मी तालीम दिली 2 तास आणि मग मालिकेच्या शिफ्टला जायचं असं मला नको हवं होतं, किंवा मालिकेची लोकप्रियता नाटकात किती फायदेशीर होती याबद्दल आपण बोलतो. पण एकूणच मालिका विश्वाबद्दलचं, आजच्या मालिका विश्वाबद्दलचं तुमचं म्हणणं काय आहे? आणि तुम्ही 2 वर्षांपूर्वी मालिका केली, ती लोकप्रिय ठरली, ती पुन्हा एकदा तुम्ही घराघरात पोहोचलात मालिकेच्या निमित्ताने. पण त्याच्यानंतर पुन्हा एकदा मालिकेसाठी विचारणा झाली का, किंवा होत असते का मालिकेसाठी विचार, आणि झाली तर करणार का? हो करेन ना. उत्तम काम करणं हे कलाकाराला हवं असतं. मग त्याचं माध्यम कुठलंही असो, त्यातही नाटकात काम करायला अतिशय आवडतं. मला वाटतं 99% कलाकारांना. प्रत्येक माध्यमाचं चॅलेंज वेगळं आहे, तिकडची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. तुमच्याकडून ह्या वेगवेगळ्या अपेक्षा असणारच. रादर स्किल आहे, ते ॲक्टर स्किल आहे. तुम्ही नाटकात असं काम केलं पाहिजे. खरं तर या वेळेला मला थोडं लवकर मी स्थिरावले अनेक वर्षांनी काम करत असल्यामुळे. कारण लेपल माईक्स आलेत, पण त्याचीही भीती वाटू लागली होती मला की अरे श्वास घेतला तरी किती जोरात आवाज येतोय, त्याचा अंदाज येईल का आपल्याला वगैरे वगैरे. आणि मालिकांमधनं काम करायला म्हणजे मला काम करायला आवडतं, मला अभिनय करायला आवडतो. या सगळ्या गोष्टींचा म्हणजे निर्मितीपासून दिग्दर्शक कसा काम करतोय, माझे सहकलाकार काय करतात, या सगळ्या प्रोसेस ही पूर्ण वाचनापासून मला अतिशय आवडते. मी नाही लांब राहू शकत. त्यामुळे तो सिनेमा असू दे, मालिका असू दे, नाटक असू दे, त्या वेळेला काय शक्य होतं आहे, आपण तिथे 500% स्वतःला देऊ शकतोय का, ही सगळ्यात महत्त्वाची बाब. आणि ते शक्य झालं तर का नाही. रादर मी म्हणेन की प्रयत्न तोच असतो. त्यामुळे मराठी नाटकात मी जवळजवळ 30 वर्षांनी काम करते. सुबकचं एक मध्ये 15 वर्षांपूर्वी केलं ते सोड. मी मध्ये गुजराती नाटक केलं, मी पुरुष इंग्लिशमध्ये केलं. त्यामुळे रंगभूमीपासून लांब राहणं कठीण जातं. आणि थोडं आम्हा बायकांना काही चॅलेंजेस येतात, मुलं बाळं असतात, ती लहान असतात, त्यावेळेला आईचा रोल हा जरा सगळ्या गोष्टींवर प्राधान्य देतो. पण काहीच अशक्य असं मला वाटत नाही. त्यामुळे करणार ना, का नाही करणार. संजय, जसं मगाशी क्षितिज म्हणाले की मुंबई पुण्याचा वॉर तुमचं या निमित्ताने सुरू झालं किंवा होतं सुरू. कोल्ड वॉर मला पुढे घेऊन जातो, इकडून घेऊन टायटल करायचं. प्रश्न खरा वेगळाच आहे. सातत्याने लिखाण एका अँगलचं केलंय, दिग्दर्शन केलंय, आणि त्यानंतर तुझं कालांतराने मग सिनेमा, नाटकाचा सिनेमा झाला, तुझा लिखाण केलं असतो, आता व्यावसायिक दिग्दर्शन करतोय असतो. पण आजही अनेक तुझ्याच पिढीतले आजूबाजूचे मंडळी जे आहेत ते एकांकिकेच्या चौकटीत अडकलेत आणि ते उंबरठा दजावत नाहीत ओलांडायला. तर काय सध्या सुरू आहे एकांकिकामध्ये?
सध्या एकांकिकांमध्ये काय सुरू आहे याबद्दल माझा फार कनेक्ट नाही आहे प्रामाणिकपणे. कारण असं म्हणजे मी काय फार ग्रेट करतो असं नाही, पण आपल्या वयानुसार जबाबदाऱ्या वाढतात, मग कौटुंबिक आणि बाकीच्या गोष्टी त्यात मशहूर असल्यावर जरा त्यात गेलो की ह्या गोष्टींची तसा कनेक्ट ठेवता येत, त्यामुळे मी फार कनेक्टेड नाही आहे. त्यामुळे ऐकून माहिती आहे की जसं आता यावर्षी सवाई स्पर्धेमध्ये ज्या 2 एकांकिका नंबरात आल्या त्या दोन्ही एकांकिकांचे लेखक दिग्दर्शक हे माझे सहकलाकार होते. जेव्हा मी दिग्दर्शक होतो तेव्हा ते त्यातला एक दिग्दर्शक होता, तो माझा एकांकित कलाकार ॲक्टर होता, त्याने माझ्या संस्थेत बराच काळ काम केलं. दुसरा माझ्या नाटकाचं म्युझिकसाठी त्याने महत्त्व खूप केलं. त्याला लेखक मिळाला सवाई लेखक, तो म्हणून माझ्या शेवटच्या एकांकित कलाकार होता. सो माझ्या टीममध्ये काम करणाऱ्या लोकांना सध्या सवाईचे वेध लागलेत आणि त्यांना तिथे बक्षिसं मिळाली. हा एक रिसेंट आणि आनंददायी अपडेट की ते बऱ्याच काळापासून मेहनत करतायत आणि आता त्यांना त्याचं फळ त्या चौकटीतलं जे एक फळ म्हणतो आपण, म्हणजे काहीतरी एक मोटिवेशन असलं पाहिजे. जे इथे मुंबई आणि पुण्यात पण आय थिंक सवाई हे एक मोटिवेशन आहे की हे झालं तर माझं म्हणणं असतं की झालं की आता याच्या पलीकडे जावं, अजून मोठा प्रेक्षक वर्ग, अजून मोठा, म्हणजे मुंबई झाला, मग मुंबई पुणे झालं, मग महाराष्ट्र झालं, मग भारत झालं, मग तुम्हाला अजून कुठे वेगवेगळे दारं ठोठावता येत असतील ते ठोठवावे. तर त्यांच्याबद्दल मला हेच वाटतं की त्यांनी आता अजून पुढे जावं आणि सिरियल, मालिका, वेब सिरीज, फिल्म आणि अशा गोष्टी स्वतःमध्ये आजमावून बघा. या सगळ्या गोष्टी तुला काय ॲड करायचं आहे? ते करतात तरुण सगळे काही करतात. संधीचा पण भाग असतो, वेळ येऊ दे ते वाक्य तुझं, सहमत आहे मुंबईतल्या लोकांबद्दल तुझं जे म्हणणं आहे, पण मी सहमत आहे त्याबद्दल. काय म्हणणं बराच काळ हो नाही मला ते वाटतं ती नो जजमेंट, प्रत्येकाच्या गरजा निराळे असतात, पण ते अडकले पण बऱ्याच जणांना येतं आणि ते वर्चस्व जिथे गाजवायला मिळेल तिथे माणूस अडकतोच ना. तसं होतं ते की एका म्हणला नवीन येणारे विद्यार्थी आणि एज गॅप वाढत 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 जाते आणि मी तो रुलिंग माणूस बनू लागतो की मी म्हणेन तिथे तसंच ब्लॉकिंग, मी म्हणेन तसंच विषय नाटकाचा. पण ते की फार हेल्दी नाही आहे कलाकारासाठी असं वाटतं मला. आपण वारंवार अशा ग्रुप्सचा भाग असलं पाहिजे जिथे आपण कनिष्ठ आहोत आणि आपण शिकतो आहोत कोणाकडून तरी किंवा बोलू शकत नाही आहोत, अशाही ठिकाणी गेलं पाहिजे. तर म्हणून ते माझं तरी अडकणं झालं नाही. ऍक्च्युली मी इतका रमलो होतो कॉलेजमध्ये असताना एकांकिका, ते वर्ल्डच असतं आपलं, घर कुटुंब नातेवाईक सगळ्यापेक्षा नाटक महत्वाचं वाटत असतं, जे आहे आजही. पण तेव्हा मला वाटलं होतं मी कसं सोडेन हे सगळं. पण ऍक्च्युली TYBCOMची परीक्षा झाली तसं चपला काढून दुसरीकडे जावं तसं बाजूला गेलो मी त्यापासून आणि नंतर कधीच फिरकलो नाही. पण त्यामुळे ती स्पेस माझ्या मनात अशी गोठलेली आहे. तेव्हाच सगळी ती पुण्याही असेल, कॉलेजने मला दिलंय ते सगळं. पण संजय म्हटलं तर सगळ्याशी सहमत आहे मी की आपण मोठं झालं पाहिजे, त्यातून आउटग्रो झालं पाहिजे आणि पुढे जाऊन निराळं काम केलं पाहिजे. आता अशी गोष्ट भले मी वाईट नाटक करेन, बसवेन वगैरे, पण आता एकांकिकेच्या स्पॅनमध्ये बसेल अशी गोष्टच सुचत नाही. असं मोठं सांगावं असं वाटतं, काहीतरी असं जास्ती बोलावं असं वाटतं. तू जो अडकणार नाही जो मुद्दा मांडलास, तू अनेक कलाकारांना एक चरित्रभूमिका केल्यानंतर चरित्रभूमिकेत सगळेजण बघत असतात, लेखक दिग्दर्शक तसेच ऑफर येत असतात. आता सध्याचा तुझा अनुभव काय आहे? त्याच चरित्रभूमिका येत आहेत यापुढे सुद्धा? नाही, मी आत्ता चरित्रभूमिकांच्या पलीकडचं फार बरंच काय काम यावर्षी करून ठेवलंय 2024 मध्ये. तर ते आता रिलीज होण्याची वाट बघतोय सगळं मी. ते होईल आणि मी नाही म्हणता खूप अशा भूमिका करणं झालं की ज्या बायोपिक्स ज्याला म्हणतो आपण, काय काय आता लेटली करून ठेवलंय. पण मला ती मजा पण, मला ती किक पण आवडली आहे त्यातली. हे एक तर आहेच की आपण एक काम सर्टन केलं की त्याचं क्लिशे करायला बरेच जण बसलेलेच असतात आणि त्यात काही गैर नाही. आपण काय स्ट्रॉंग पॉईंट वाटलाय तो युटिलाइज करावा असं वाटत असतो लोकांना, म्हणजे त्यात निगेटिव्हली घेत नाही. पण मी तसा खूप चांगल्या अर्थी खूप फर्म राहतो की त्या क्षणी मला काय करावं असं वाटतंय या गोष्टीवर. म्हणजे त्याची रुडनेस किंवा ॲरोगन्सचा मुद्दा नाहीये, पण मला अनलेस ते काम करावं असं वाटतंय मी ते आवर्जून करायला जात नाही. मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात 1-2 प्रश्न, जसं आपण सुरुवातीला म्हटलं काही प्रश्न खास सरांसाठी मी ठेवलेत ना. काही दिवसांपूर्वी, काही आठवड्यांपूर्वी एक घटना घडली मराठी रंगभूमीवर, कधी तुमच्या कानावर आली असेल नसेल तर मी तुम्हाला सविस्तर ती सांगतोय. मुलुंडचं जे कालिदास नाट्यगृह आहे, तो जो प्रकार घडला त्याविषयी तुमची प्रतिक्रिया मला जरूर जाणून घ्यायची. घटना माहिती आहे मला पार्किंगची?
26 तर म्हणलं आणि कधी झालंय? एका नुसत्याने 26 जानेवारी. रामलींगच्या आम्ही नाटकाचा खूप कॉन्ट्रॅक्ट शो नाटकात घेतला. रमलो होतो ते. एका कॉन्ट्रॅक्ट म्हणजे एका नाटकात ऍक्च्युअली झालं असं की नाटकाचा शो कॉन्ट्रॅक्ट शो होता. प्रत्यक्ष प्रेक्षक 10-12 होते समोर, पण पैसे सगळे निर्मात्याला पे केले होते. तर लोकांना असा प्रश्न पडला का, तर ऍक्च्युली बाजूला एका मंत्र्याचं मोठं लग्न होतं, तर पार्किंग नव्हतं म्हणून ते कालिदासचं त्यांनी कालिदासला मागितलं, त्यांनी नाही म्हणून सांगितलं. मग ते म्हणले की असं कसं आम्ही शो घेतो, कॉन्ट्रॅक्ट शो घेतो. निर्मात्याला पैसे दिले आणि त्यांनी पार्किंग वापरलं त्यांच्या कार्यक्रमाचं. ती गाड्या लावून त्याला एक व्यावसायिक नाटकाला आलोय म्हणून लोक शेजारी सभेला ते कुठे गेले तिथे गेली. त्याच्याबद्दल काय बोलायला हवंय म्हणजे ही सवय लागणं किंवा पहिली घटना असेल किंवा कदाचित समोर आलेली पहिली घटना असेल, यापुढे काय रंगमंदिराची तीच वास्तू तीच जागा. टेक्निकली त्याच्यात काय कोणी काय त्याच्यात लिगल समजा बघायला गेलं तर काय नाटकाचा प्रयोग होता, प्रेक्षकांना बोलावलं नव्हतं आणि लोक आले नाही. आणि मग आता त्यातला मुद्दा असा आहे की जर ते 10-12 प्रेक्षक असतील तर एवढ्या तुमच्या गाड्या कुठनं आल्या, त्या प्रेक्षकांच्याच आहेत का नाही ते आस्थापनांना बघायचं आहे. साधी गोष्ट आहे ना. मग माझं नाटकच बघायला लोक आलेले नाही आहेत तर एवढ्या 200 गाड्या कशा लागल्या असतील, तेवढं ते त्यांनी बघणार. ह्याच्यामध्ये तुला मी सांगू का, हे जरा फार माझं वाक्य डेंजर वाटू शकतं पण मी काय हल्ली घाबरत नाही बोलायला. नाटक बिटक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ना एकूण सरकार पण आणि सगळे समंजस म्हणजे सांस्कृतिक धोरण बिरण वगैरे सगळे बोलणारे किंवा मंत्री स्टेजवर बोलतात. लास्ट प्रायोरिटीची गोष्ट आहे, त्याला काही ते संमेलनं बिंमेलनं वगैरे भाषणं ठोकायला वगैरे सगळं असतं, त्याचं काहीही पडलेले नसते. मुंबईसारख्या ठिकाणी व्यावसायिक नाटक म्हणून ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच्याबद्दल अजून त्या माहिती पण नाही आहेत काय आहेत. त्या संख्या नाटकांची बेसिकली नवीन नाट्यगृह उभं राहिलं जातं, त्याच्यामध्ये मागणी एवढीच आहे की मी एका नाट्यगृहाचं नाव सांगत नाही, नवीन हे सगळं झालं तर मी ते मला विचारलं त्या संचालकाने काय वाटलं, म्हटलं फक्त सगळं उत्तम आहे, फक्त नाट्यगृह तेवढं फक्त त्यातलं काढून टाका, कारण तो सभेचा हॉल भाषणाचा आणि हे वगैरे, आणि मग सगळं झाल्यानंतर जमलं तर नाटक पण होईल. नाटकासाठी असलेली वास्तू ती आता तो प्रॉमिनन्स पण नाहीये की इथं नाट्यगृह तर इथं पहिलं नाटक होईल, नसलेल्या वेळात बाकी सगळं होईल. आता त्या आर्किटेक्चरल प्लॅन मध्ये असं आहे की सगळं झाल्यानंतर मग शेवटी असेल तर बाबा नाटकाचंही होईल वगैरे. आता नाट्यगृहामध्ये सिनेमा दाखवण्याविषयीचं पण आता मुद्दा त्याच्यावर आहे. आता ती डिबेट आहे, मोठी डिबेट आहे काय करायचं. मग साधी गोष्ट मग आता बालगंधर्वला 50 रुपये तिकीट लावून सिनेमा 50 रुपये तिकीट लावून मग तो सिनेमा हॉलला मल्टिप्लेक्सर पण हाऊसफुल होणार आहे ना, त्याला नाट्यगृहातच कशाला करायला पाहिजे. मग आता तिथं काय होणार आहे की बाबा प्रेक्षकांना सवय लावली जाईल वगैरे काय. आता त्याच्यात काय होणार की मॅनेजर नाटकासाठी नाटक बुक हे घेणार आणि तो तिकडे निर्मात्याला शोला विकणार तारखा. म्हणजे परत गेम जो आहे तो परत मॅनेजर आणि निर्माता तारखा विकणे ह्याच्यावर आहे. मग त्या रकमा वाढणार सिनेमासाठी एवढ्या बुकिंगचं आणि हे वगैरे. आपल्याकडे गमतीची गोष्ट काय, नियम कधी होतो, 4 लोकांनी तुम्हाला लुटलं लुबाडलं आणि हे वगैरे, त्याच्यानंतर नियमाकडे आपल्या कायदा सुद्धा असाच आहे. गुन्हा वगैरे घडत नाही तोपर्यंत कायदा बनत नाही. संभाव्य बाबा काय होऊ शकतं याचा विचार करून करायला पाहिजे ना हे. त्यामुळे मुळात आधी प्रायोरिटी नाही आहे. व्यावसायिक 180 वर्षाची परंपरा वगैरे रंगभूमीची वगैरे काय परंपरा आहे ती कागदावरच आहे फक्त, जी ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. मुंबईसारख्या ठिकाणी व्यावसायिक नाटक इतका टर्नओव्हर करतं, मराठी सिनेमाला लोक जायला तयार नाहीत पण 500 रुपये तिकीट काढून प्रेक्षक येतात की नाही. नाटकात काहीतरी आहे ना. आत्ताच्या वर्षीच्या सगळ्या ह्या ज्या काही सगळ्या स्पर्धा झाल्या, परीक्षकांचं युनॅनिमस म्हणणं असं की कुठलीही निवडायची बक्षिसात एवढी नाटकांचा दर्जा उत्कृष्ट आहे, 3-5 नॉमिनेशन काय करायचं आहे, एवढी टफ कॉम्पिटिशन आणि लोक येत आहेत बघायला. प्रेक्षक तोच आहे शेवटी. मग तुमचा टर्नओव्हर आणि एकूण व्यवसाय म्हणून जे आहे तर त्या व्यवसायाकडे बघत असताना फक्त नाटकाची रिहर्सल करता येईल अशा कुठल्या जागा आहेत मुंबईत? कुठल्या तरी लग्नाच्या हॉलमध्ये, कुठल्या तरी शाळेच्या हॉलमध्ये, कुठेतरी याच्यावर नाट्यगृहामध्ये जाता लग्न समारंभ आणि वाढदिवसांच्या पार्ट्या बिर्ट्यांना वगैरे देतात. आपण काय कसली चर्चा करतोय. आता काल शाळेचं गॅदरिंग साठी आमचा कल्याणचा प्रयोग होता. शाळेचं गॅदरिंग होतं. गॅदरिंगसाठी आता गॅदरिंग होणार, ते स्टेजवर होणार, स्वाभाविक आहे, त्यात चूक काहीच नाही आहे. पण ते वर्षातनं कधीतरी एकदा गॅदरिंग, परत त्या सगळ्या इंग्रजी माध्यमातल्या शाळा, त्यात इंग्रजी माध्यम आहे का मराठी माध्यम हा प्रश्न नाही आहे, पण संस्कारांच्या पातळीवर फरक पडतो. इंग्रजी माध्यमातल्या शाळा साधारणतः भाडं दिलं म्हणजे आपण विकत घेतलंय असाच सगळा भाव होऊन
नाटकाचा प्रयोग 4 वाजता आहे तर 2:45 वाजेपर्यंत तुम्ही सेट आज येऊ देत नाही आणि त्याच्यावर कंप्लेंट होते आणि निर्लज्जपणे सगळे शिक्षक हे प्रेक्षागृहामध्ये जेवणाची ताटं घेऊन बसतात आणि वर ते असं म्हणतात की आमचा प्रयोग कार्यक्रम लवकर थांबवलात ना, म्हणजे शेवटची 2 मिनिटं हवी होती जेव्हा 10चं थिएटर आहे आणि 3.5 तास तुमचं चाललेलं आहे आणि 4चा व्यावसायिक नाटकाचा प्रयोग आहे. त्यांना माहितीच नाही व्यावसायिक नाट्यपीठ त्यांनी उशिरा सुरू केलं की काय, त्यांचा मुद्दा काय आहे, त्यांचा सगळा 100-150 स्टाफ पहिल्या रांगांमध्ये बसला आणि तो म्हणला की तुम्ही नाटक कसं सादर करता आम्ही बघतोच, अशी धमकी आम्ही काल घेतली आहे. शिक्षक ही आहे शिक्षणाची अवस्था आणि हे सगळं आणि आर्वादच्या अश्लाघ्य बेमुरवतखोर अशा पद्धतीनं जेव्हा त्या मुख्याध्यापिका म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावनिक विश्वाचं समाजभान वगैरे देणाऱ्या स्त्रिया या अशा भाषेत अशा एवढ्या केकाटल्या स्वरामध्ये मॅनेजरचा मुर्दा पडेल की काय अशा याच्यामध्ये जे काय सगळं चाललं होतं आणि त्यांचं म्हणणं की प्रयोग काय आम्ही करू देत नाही, तुम्ही कसा प्रयोग आणि आमचे उठणार तुमचे प्रेक्षक कसे येतात आम्ही बघतोच, प्रेक्षकांना आतच येऊ देत नाही. मग संभाव्य आम्ही कल्पना मांडली, म्हणजे फार तर आता काय होईल, नाटकाचं तिकीट काढून आलेले जे लोक आहेत त्यांची मारामारी होईल तिथं बसलेल्या स्टाफशी, दुसरं काय होणार आहे आणि आलेल्या प्रेक्षकांना बसायला जागा नसेल तर ते निघून जातील आणि नाटकाचा प्रयोग कॅन्सल होईल. ही अवस्था आपल्याच ह्याच्यामध्ये ते वर्षातने कधीतरीच करतात ना गॅदरिंग आणि त्यांना व्यवसाय माहिती नाही, काय नाही, मॅनेजमेंट काय करते आहे. एकूण आता 100 प्रश्न आहेत रे. नाट्यगृहांचं नूतनीकरण आता एक ॲक्च्युली असलेली 13 थिएटर्स आहेत, त्यापैकी कन्सिस्टंटली गेले काही दिवस बघतो त्यातली 4 कुठली ना कुठली तरी अंडर रिनोव्हेशन आणि हे आहे, पण थोडं 8च आहेत. म्हणजे ती मारामारी आहेच. नाटकं उत्तम होत आहेत, प्रेक्षक तिकीट काढून नाटकाला येत आहेत, तर तो व्यवसाय आहे ना. मग तुम्हाला संमेलनात कशाला येऊन अध्यक्ष म्हणून मिरवायची भाषणं ठोकायची आहे? व्यवसायाची जबाबदारी म्हणून काय त्याच्यामध्ये करतो आहोत आपण? कुठल्याच गरजांबाबतीत काहीच नाही आणि त्याच्यामध्ये ती काही जाणीव आहे असं मला अजिबातच वाटत नाही. खऱ्या समस्या माहिती देखील नाही आहे आणि या पद्धतीनं लास्ट प्रायोरिटीचं नाटक, आम्ही नाटकात काम करतो हा आमचा कंड आणि हा मूर्खपणा एवढंच आहे ते. कारण नाटक प्रेम आहे, आता प्रेम हे मूर्खपणाचं लक्षण आहे ते. हो आता काही नाटक पण एक आहे की 180 वर्षाची परंपरा अशी उगाच टिकत नसते. 180 वर्षाची परंपरा उगाच कशी होईल ती? 1843ला नाटक झालं, त्याच्यानंतर 70 वर्षानंतर सिनेमा आला. सिनेमावर 8 वर्ष नाटक बंद होतं. 1931 आलमारा आला, 1931 ते 1939 तो खरा मोठा 8 वर्षाचा क्वारंटाईन पिरियड होता, तो लॉकडाऊनचा पिरियड होता. पण लोकांना वाटलं नाट्य प्रकार बंदच होईल किंवा काय, असं काय नाटक बिटक बंद पडत नाही. नवीन संस्था, नवीन नाट्य निकेतन, राजाराम नाटक मंडळी वगैरे, अत्रे बित्रेंची नाट्यपीठ, वरेरकरांची वगैरे परत उत्थान वगैरे, देश स्वतंत्र झाला, फाळणी झाली, 62 युद्ध, 65 युद्ध, 66चा दुष्काळ, 71 युद्ध विद्ध वगैरे सगळं जरी झालं. मग 84 दूरदर्शनाला मोठा काळ, डिबेट चॅनलला दिसतं. दूरदर्शनाला आता नाटकाचं काय होणार, काही नाटकाला काही फरक पडत नाही. OTT आलं हातात हे वगैरे, नाटकाचं काय होणार, काही नाही. नाटक माणूस जन्माला आला तेव्हाही नाटक होतं. किती आक्रमण येऊ देत, पूर, नद्या, फलाण ठिकाणा, भूकंप, काही नाटक ही गोष्ट ही राहणार आहे आणि राहिली आहे. उगाच नाही 180 वर्षाची परंपरा. आणि जगात नाटक तेव्हाच्या आधीपासून नाही, मराठी 180 वर्षाची. रंगभूमीचा इतिहास फार कालिदासा क्षुद्रक विद्रकाच्या नाटकापासून वगैरे. नाटक ही कला नाही मरत. जी गोष्ट मरूच शकत नाही, जी शाश्वत आहे, अबाधित आहे, त्याच्यासाठी तुम्हाला जरा सुद्धा ममत्व, प्रेम, जबाबदारी आणि मग मिरवायचं नसतं. बजेट किती? सांस्कृतिक विभागाचं नाट्य खात्याला सगळ्याच्या सगळं आलो. आत्ता गेल्या 2 वर्षामध्ये किमान त्यातल्या त्यात म्हणजे सांस्कृतिक सचिव विकास खारगे उत्तम कार्यक्रम त्यांनी केले की जो फंड आहे तो त्या कामावर व्हायला पाहिजे. मी त्यांचं विशेष अभिनंदन करेन की असे त्याला जे चालना द्यायला पाहिजे ती त्याने आता गेल्याच्या काही उत्कृष्ट उपक्रम उभे राहिले. त्यातले मी काही उपक्रम केले त्यातले. पण सरकार पातळीवर धोरण म्हणून संमेलनाला येऊन भाषणं ठोकायची आणि एरवी नुसतं आणि कुठं आहे ते पहिला खुर्च्या उजवायच्या आणि ठोकायची भाषणं वगैरे. प्रत्यक्ष त्याच्या बाबतीत काय होताना असं काही दिसत नाही आहे. मूळ समस्या वेगळ्याच आहेत. माझं तर असं स्पष्ट म्हणणं आहे की नाटकाचा प्रयोग हाऊसफुल आहे पण सभा आहे, प्रयोग कॅन्सल करा, ह्याच्यावर बिल आणलं पाहिजे पहिला आधी. असा नाटकाचा प्रयोग तारीख लागली ना हाऊसफुल झाला असेल तर कुठल्याही राजकीय सभेसाठी प्रयोग कॅन्सल होता कामा नये. 5 पेक्षा कसे आहे
प्रयोग कॅन्सल होता का? नाट्यगृह आहे ना ते, सभा कुठेही होऊ शकतात ना. ही मुजोरी जी आहे ना ती आहेच. आता याच्याबद्दल आता हे सगळं बोलून तू दाखवणार, मी मूर्ख ठरणार, इज बॉदर. पण ही वस्तुस्थिती आहे, कोणीतरी बोललं पाहिजे याबद्दल. किती गोष्टी आहेत अशा ऐन वेळेला. म्हणजे आणि लास्ट प्रायोरिटी लक्षात ठेव. मग लॉकडाऊन मध्ये 2 वर्ष लोकांनी कसं सर्व्हाइव्ह केलं? अभिनय कला, संगीत, नृत्य, नाट्य, कला, कला हा विषय नसता तर लॉकडाऊन मध्ये लोकांनी काय केलं असतं? आत्महत्याच करायची वेळ होती ना. माणसाला रोजच्या जगण्यामध्ये कलेशिवाय तो जगू शकत नाही, हे आधी सगळ्यांनी मान्य करायला पाहिजे. घरासमोर रांगोळी काढताना तो आनंदाचा भाग आहे ना. गणपतीला आरास करतो, कलेचा प्रकार आहे ना तो. सण समारंभ आपण करतो, सजावट करतो, हा कलेचा प्रकार आहे ना. आपण त्यातनं जगण्याची उर्मी, नाहीतर काय नोकऱ्या बिकऱ्या करून मग विकेंडला जाऊन तिकीट काढून वा छान गाण्याची मैफिल ऐकून आलो, छान उत्तम नाटक बघून आलो, वेगळा. ही गरज आहे. मानसिक संवर्धन, निकोप मनोवृत्ती आणि जगण्यासाठी सकारात्मक याच्यासाठी कला आहे ती. तर त्याचं महत्व जर नसेल आणि ते ठेवायचंच नसेल मग काय उपयोग काय त्याचा? अशा रीतीने माझं भाषण झाले. खूप महत्वाचं योगायोग बघा, योगायोग. आता मठाने आम्हाला हे पुस्तक आम्हाला प्रत्येकाला दिलं. सट्टक ही हा कविता संग्रह नेमाडे यांचा दिलाय मला. त्याच्यामध्ये मी रॅन्डम एक पान चाळत होतो, पण एक रॅन्डम एक मधलंच पान उघडलं, 115. त्यात आत्महत्यारा नावाची कविता इथे आलेली आहे. फक्त 4 वेळी मी म्हणणार आहे, आमचं नाटक जगणं मरणं, जगावंसं वाटणं जगावंसं न वाटणं हा महत्वाचा गाभा आहे आमच्या मी वर्सेस मी या नाटकाचा. पहिली आणि शेवटची ओळ एवढंच मी फक्त वाचणार आहे याचं, कारण चांगली 1.5 पानी कविता आहे, एवढं नाही, 2.5 पानी. आत्महत्यारा. टाकीला पाय स्टेशनाकडे कशाची चिंता, टाकीला पाय स्टेशनाकडे कशाची चिंता, रे खिन्न मुला तू अडवाट का धरली, वाटली मला बहुशंकास्पद तव चाल, चाललो ठेवनी नजर तुझवरी तिरपी. त्यानंतर त्या मुलाचे आणि त्या पाहणाऱ्याचा सगळा दृष्टिकोन कविताभर आहे. आणि शेवटचा आहे संजयजी ऐका. जो पडतो परी धडपडतो चाचपडतो, त्यास शेवटी सापडतो रे मार्ग बाळा. नको समजू हा परोपदेश, हे आहेत अनुभवाचे बोल. तर मग वाढव श्रद्धा जगण्यावर, रुसू नको घुस, नसू नको अस, तग हक्काने जग. वा. पटकन आपण